राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, नागेश्वर भगवान की जय, वागजाई माता की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सब साधु संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनन्दिवल्लभं, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम्, श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्, नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु, तस्य यते कथिता अर्था प्रकाशन्तो महात्मना, ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट बाबा चक्रे, जगताप बाबा, सगळे आधी दौंडकर महाराज आहेत, आमचे शिंदे महाराज आहेत, आरुडे बाबा आहेत, सचिन महाराज आहेत, मगर महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी, बारकर सर, आपल्या ताई महाराज आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपला जो उपक्रम आहे चांगदेव 65 आणि त्याच्या अंतर्गत चाललेला जो प्रतिपाद्य विषय आहे की चांगदेव रायांना असं काय कळालं की माझ्याकडे कमतरता आहे, सर्वांनी थोडं पुढे या, कारण आता माझ्या आवाजाला थोडी मर्यादा राहील. माईक नाही ना सर, तुमची खुर्ची इकडे टाकली तर बरं. हा येईल पण ठीक आहे, येत असेल तर चांगलं आहे, जेवढं पुढे याल तेवढं मला बरं पडेल. बरं, हा
बस. चांगदेव महाराजांना असं काय कळालं, असं काय लक्षात आलं की माझ्याकडे हे अपूर्ण आहे. कारण हे कळायच्या अगोदर चांगदेव महाराज हे स्वतःला धन्य समजत होते. मी 6 महिने समाधीस्थ होणारा योगी, योगाचं अष्टांग योग साधना परिपूर्ण करून काळाला हुलकावणी देणारा, शरीराला जतन करणारा 1400 वर्ष, मेलेली माणसं जिवंत करणारा, संजीवन विद्या प्राप्त असणारा असा जगमान्य मी योगी आहे. माझे सर्व शिष्य आहेत, तेही पारंगत आहेत, तेही मोठ्या संख्येने आहेत. लाख शिष्याची संख्या येते चरित्रामध्ये आणि 1400 पटशिष्यांची संख्या येते. म्हणजे परिपूर्ण, ज्याला म्हणतो की गुरु आश्रमात येऊन सेवा करणारे, तिथे राहणारे त्या नियमाप्रमाणे असे 1400 शिष्यांची संख्या आहे. आणि येऊन जाऊन राहणारे आपल्यासारखे जे मागे पुढे ते 1 लाख लोकांची 1 लाख संख्या येते. असं वैभव असणारे चांगदेव, त्यांना अशी कोणती गोष्ट त्यांच्या लक्षात आली की माझ्याकडे कमतरता आहे, आणि ती कशामुळे लक्षात आली, असा काय प्रसंग घडला की ती गोष्ट चांगदेवरायांच्या लक्षात आली. आणि असं काय श्री गुरु माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी चांगदेव 65च्या माध्यमातून त्यांना सुपूर्द केलं, आणि त्याची उकल श्री गुरु आदिशक्ती मुक्ताबाईंनी केली. हा आपल्या चिंतनाचा विषय आहे 7 दिवसाचा. कारण हा आपलाच विषय असू शकतो. ज्यांच्या पाठीमागच्या प्रक्रिया झालेल्या आहेत, अनुग्रह नाही, प्रबोध नाही, त्यांना हा विषय कसा सांगता येईल. त्यांच्यासाठी आपण तत्वमशी फार तर त्याची उकल करू शकतो. तत् काय त्वम काय, हे जे पुढचं जे कोडा आहे त्याच्यात एक ओवी आलेली आहे. या लागी मौनेची बोली जे, काही नहोनी होई जे, काही नहोनी सर्व होई जे, न होता लाहिजे अवघेची, किंवा सर्व काही. मग आता मौनेची बोली जे, आता 2 गोष्टी विरोध अलंकार आला ना इथं शास्त्रात. मला काय त्याचं एवढं शास्त्रीय सांगता येणार, पण हा विरोध अलंकार आहे एवढंच लक्षात येतं. इकडे सांगतात मौन आणि इकडे सांगतात मौनेची बोली. आता काय मौन आणि बोलणं हे 2 गोष्टी विरोध आहेत. पुढे सांगतात काही नहोनी सर्व होईजे, काहीच नाही सर्व व्हायचं आहे, काही नाही व्हायचं, आणि काही इकडे सांगतात सर्व व्हायचे. म्हणजे एकाच तुकड्यामध्ये 2 विरोधाभास आहेत. आणि न होता लाहीजे, काही झाला नाही, आणि लाहीजे तर आहे सर्व काही. म्हणजे हा जो विरोध अलंकार आहे तो काय आहे, ते काय सांगायचं आहे. तो मौनेची जी आहे ते स्वरूपाकडून आहे, आणि बोली जे आहे ते जीवाकडून आहे, इकडून आहे. काही नहोनी जे आहे ते स्वरूपाकडून आहे, आणि सर्व होई जे हे मायेकडून आहे, जीवाकडून आहे. न होता हे संवितीकडून आहे, चैतन्याकडून आहे, आणि लाहीजे हे जीवाकडून आहे, चैतन्य मायेकडून आहे. असं दोघांचे संबंध लावले की विरोध अलंकार जो आहे तो आपल्या लक्षात येतो. म्हणजे हे जे सांगणं आहे, सांगायचं जे आहे ते शब्दात तर येत नाही, पण शब्दाशिवाय सांगता तर येणार नाही. पुढे अजून ओवी आली, मौनाची अक्षरे भले, अप्रमेय प्रमेय भरली, मिळवणी गोष्टी केली इयेची. ही मौनाची अक्षर आहे. कसं तरी मेळ बसवून ही गोष्ट सांगायचा मी प्रयत्न करतोय. माऊली सांगतात हे शब्दात नाही सांगता येणार. कसं सांगायचं, जे सांगायचं आहे ते शब्दात येत नाही. फार पराकाष्ठा केली साधू संतांनी आपल्याला हे तत्व शब्दात.
त्याच्यात सर्वात उच्च शब्द, सर्वात उच्च महावाक्य, ज्याच्या जीव ब्रह्माचं ऐक्य, त्याला महावाक्य म्हणतो. जो आपलं प्रबोधाचा जो शब्द आहे, जो महावाक्य आहे, सायासानी तिथपर्यंत ती भूमिका आहे. आपला चिंतनाचा विषयच आहे काय देवाणघेवाण जी झाली, काय झाली बरं, कोणाला झाली आणि कोणी केली. अशा गुरुला केली म्हणेल मी. आता गुरुच आहेत ना चांगदेव महाराज. तिथपर्यंत जोपर्यंत त्यांना माझ्याकडे काय कमी आहे हे माहित नव्हतं, तोपर्यंत कोण होते ते गुरु. नुसते नाही, महागुरु आहेत ते. त्यांच्या कालखंडामध्ये तेवढा सामर्थ्यवान आणि ताकदीचा गुरु नाही. असतील पण प्रसिद्ध नव्हते. हे कसे रिद्धी-सिद्धीच्या निमित्ताने प्रसिद्ध होते ना. सिद्ध प्रसिद्ध होत नसतो आणि प्रसिद्ध असतो तो सिद्ध नसतो. प्रसिद्ध आहे तो सिद्ध नाही आणि सिद्ध आहे तो प्रसिद्ध नाही. हे प्रसिद्ध होते त्यावेळेस सिद्ध होते नाही असं. आता माऊली सिद्धच होते त्यावेळेस, किंवा त्या काळातले इतर जे संत होते ज्यांचा नामोल्लेखही नाही कुठेच नाही आणि काही विषय नाही त्यांचा. महागुरु होते त्यावेळेस. त्या ह्याच्यात ते स्वतःला समजत होते, त्यांचे शिष्य सगळा परिवार. अशा महागुरुला उपदेश करायचा आहे आणि अशा महागुरूंनी उपदेश स्वीकारलेला आहे. स्वीकारल्याशिवाय त्याला कसं सांगता येईल का? त्याच्या मठात जाऊन सांगता येईल आमचा अनुग्रह घेता का? हा, तो म्हणे अरे पागल, एवढे माझे शिष्य आहेत, आता काय तू काय आणखी मला देणार? जोपर्यंत लक्षात येत नाही गोष्ट कशी देणार? लक्षात येण्यासाठीची घटना घडली ती पैठणची घटना घडली. माऊलीनी रेड्यामुखी वेद बोलवला आणि स्वर्गातले पित्र खाली आणून जेवायला घातले. या दोन घटना कानोकानी पोचल्या. न पत्र पाठवता तेव्हा काय पत्रकारिता होती का? काय रेडिओ मोबाईल काय नाही, पण काय वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. सज्जनाचे पोचली ती बातमी तिथपर्यंत. म्हणजे रेड्याच्या मुखी वेद बोलवणं हा चमत्कार करायचा नव्हता माऊलीना. तर तिथे जे मंडळी होती, ते जे न्यायशास्त्र किंवा न्याय चालवणारे, दक्षिण काशी म्हटलं जातं ना त्याला, तिथून सगळा न्याय. कारण त्यावेळेस धर्माचं राज्य होतं. आता कायद्याचं राज्य आहे. आता ते पैठणला जायची गरज नाही. आता मुंबईला हायकोर्टामध्ये किंवा आपल्या आपल्या कोर्टामध्ये, तेव्हा ते कोर्ट होतं, हायकोर्ट होतं महाराष्ट्राचं. ते दक्षिणेतलं हायकोर्ट होतं. हे आळंदीच्या कोर्टात निकाल लागला नाही, ह्या खालच्या कोर्टामध्ये. ते सांगितलं वरच्या कोर्टात जावं तुम्ही, आमचं आता इथे काय चालत नाही, आम्हाला ते काय सांगता येणार नाही. धर्माचं राज्य होतं आणि तिथे सगळा गोंधळ होता. तिथे जर शास्त्राचंही नीट ज्ञान नाही, सगळा अहम भरला होता की आम्हाला काहीतरी येतंय. म्हणजे वेदाचं पठन करणं, पाठांतर करणं हेच मुख्य आहे आणि हे बाकी कोणाला माहित नाही. अशा अहम भावात ती मंडळी होती आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्हाला जे येते ते एका पशुला येते, त्यात तुमच्यात काय विशेष आहे? तुमच्यात काय विशेष आहे? तुम्ही वेद बोलता, हे काय विशेष आहे? वेद तर हा पशु बोलतो. आणि झालं त्यांचा अहंकार उतरवला. आणि जे हे असे अहंकाराने नाडलेले होते त्या काळातले, सर्वांना एक मेसेज पाठवला माऊलींनी, ए बाबांनो, वेद पठन करणं म्हणजे परमार्थ नव्हे. हा, ते त्याचं अंग असू शकतं. पाठांतर म्हणजे काय अंग नाही, त्यातलं समजून घेणं हा खरा विषय आहे. हा सर्व संपूर्ण परमार्थ करणाऱ्या मंडळींना, साधू महंतांना एक मेसेज गेला की हे जे पाठांतरासाठी तुम्ही जे काही अहम धरून बसलेला आहात, तुमच्या मीनी याचा आकार धरलाय आणि ते आम्ही श्रेष्ठ आहोत असं स्वतःचं श्रेष्ठत्व स्वतःच तुम्ही सिद्ध करून बसलेला आहात. आणि त्यांच्यासाठी हा एक निरोप दिला की हे रेडा सुद्धा बोलू शकतो. जातीपाती उडवायच्या होत्या, अहमपणा उडवायचा होता. ह्या जो बोकाळे होती जात धर्म, तो त्याच्यासाठी वरचे खाली बोलवले. अरे तुम्ही नाही तर ते येतील आणि जेवून जातील, तुम्ही कशाला त्याची चिंता करताय? म्हणजे किती लोकांचे अहंकार उडवले एका दोन क्रियेने. करणं गरजेचं होतं ते. त्यांना काय त्यांचं सामर्थ्य दाखवायची गरज नव्हती किंवा ती आवश्यकता नव्हती. पण वेळ आली होती की त्याशिवाय तोंडी सांगून कोण ऐकणार होतं? ते ऐकलं असतं का ते? जर त्या ब्राह्मणांच्या समोर ब्राह्मण सभेमध्ये जर पशुच्या रेड्याच्या मुखातून जर वेद बोलवला नसता तर त्यांना यांचं सामर्थ्य कळालंच नसतं आणि स्वतःचा अहम लक्षात आला नसता. त्याबरोबर याच्या मुखातल्या रुचा ऐकून त्यांनी आपल्या पोथ्या शुद्ध केल्या.
ही अशी भूमिका. आणि मग ते पायाशी लोळून घेतलं, शिष्यत्व स्वीकारलं, माऊलींची सेवा झाली, हा पुढचा विषय. आणि ही जेव्हा बातमी चांगदेवरायांना कळते त्यावेळेस चांगदेवराय हादरले. त्यांच्या गुरुपणाला बाबा धक्का लागला. हे काय, तपश्चर्या किती जरी केली पराकाष्ठाची तरी रेड्यामुखी पशुला बोलता नाही करता येणार. तपश्चर्याचं सामर्थ्य नाही ते सामर्थ्य अवताराचं आहे. काय लक्षात आलं? ते सामर्थ्य अवताराचं आहे, तपश्चर्याचं नाही. अजून सांगू पुढे, आपल्या बाबांचं जे सामर्थ्य होतं ना, तपश्चर्याचं नव्हतं, अवताराचं सामर्थ्य. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. जे जे आपण चिंतन करत जाऊ तिथं तिथं श्री गुरु आपला आहे. ओळखलं त्या महात्म्याने की हे सामर्थ्य तपश्चर्या करून ही गोष्ट साधण्यासारखी नाही, ही अवताराचं सामर्थ्य. हे अवताराशिवाय हे कोण करू शकत नाही. कारण अकर्तुम सगळं करून दाखवलं ना, सहज गोष्ट नाही. किंवा सायासाने नाही, हिमालयात गेलं शिकून आला विद्यान इकडचं तिकडं केलं, तसं नाही. ती गोष्ट नाही ती. किंवा ते वरचे खाली बोलवणं हे सुद्धा तपश्चर्याचं सामर्थ्य नाही, अवताराचं सामर्थ्य. आणि अवतार झालाय हे लक्षात आलं कारण ते त्याची वाट बघत होते. अजून पुढे चिंतन जातं चरित्रामध्ये, ते त्याची वाट बघत होते. का बरं? कारण त्यांना जो शाप दिला होता इंद्राने, भूतलावर तुला 14 जन्म घ्यावे लागतील आणि 14 जन्म तुझे झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या बरोबर आदिशक्ती येईल आणि आदिशक्तीकडून तुझा उद्धार होईल. आणि ते त्या शोधात होते, वाट बघत बसले होते. 1400 वर्ष खेळ खेळला एकाच जन्मात. ते तर खरं म्हणजे पुरुषार्थ आहे याला म्हणायचं, खरं सामर्थ्य. 14 जन्म घेण्यापेक्षा वेगवेगळे ध्येय एकाच ध्येयात 1400 वर्ष काढतो ना, इथे चांगदेवर आहे, बाकीच्या नाही जमणार. सामर्थ्य, तपश्चर्याचं सामर्थ्य. ज्ञानी होता, पुण्यवान होते चांगदेवराय, शुद्ध अंतकरणाचे होते. चांगदेवरायने काय अघोरी काम केले असं कुठे चरित्रात येत नाही. पहिल्यांदा कुठलीही अघोरी किंवा वेडवाकडं असं काही नाही. काही संजीवन विद्येच्या निमित्ताने काही केलं त्यांनी, पण कोणाला काही कमी असेल ते दिलं. कोणाला डोळा नाही, कोणाला हात नाही, काय पाय नाही, काय ते अधिकच दिलं. पण कोणाचं काय वाटोळं किंवा असं काही कुठेही चरित्रात त्यांच्या तसा उल्लेख अजिबात नाही. अजिबात शुद्ध अंतकरणाचे होते, पुण्यवान होते, हे त्याचं चरित्रामध्ये पाहायला मिळेल. आणि ते समजल्याबरोबर महापुरुषाची लक्षणं पहा कशी असतात. ती गोष्ट समजल्याबरोबर पण आता ही शिष्य मंडळी कशी गुरुला गोट्यात टाकतात पहा. तरी शिष्याला सांगितलं, अरे असं असं आहे म्हणे, आपल्याला जायचंय त्यांना भेटायला. आता ते लागलेच चालले होते बाबा भेटायला. शिष्याने अडवलं नाही, म्हणलं डायरेक्ट कसं जायचं, आपलं हे असं एवढं हा वैभव आपलं नाही, डायरेक्ट कसं जायचं भेटायला, होईल आधी खात्री करू खरं आहे का खोटं आहे ते तपासून पाहू आपण. 2 शिष्य पाठवले पत्र लिहून तिकडे ब्राह्मणांना. त्यांचं पत्र आल्यावर सगळे हादरले, ते धान्याची रास टाकली, विधी त्यांचा जो काय तो पूजा केली त्यांच्या पत्राची. कारण चांगदेवराय म्हणजे बडप्रस्थ होतं त्यावेळेस, संपूर्ण मान सन्मान असलेलं, सर्वांना पूजनीय असलेलं त्यांचं पत्र आलं. त्यांनी ते सांगितलं असं, हे खरं आहे का, लगेच लिहून पाठवलं, हे खरं आहे. आणि हे खरं आहे कळाल्यावर त्यांनी सांगितलं, आजपासून माझी पूजा बंद, कारण माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ महात्मा, श्रेष्ठ अवतार आलेला आहे. ते माझा तर जन्म झालेला आहे आणि ते अवताराला आलेले आहेत. आता माझी पूजा बंद. हे पहिलं त्यांनी काम केलं आणि सांगितलं की आता लगेच आपल्याला भेटायला जायचं आहे त्यांना. तिथपर्यंत ते आळंदीला येऊन पोहोचले होते. त्यांची ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव झाला होता तिथपर्यंत. हरिपाठ अगोदर चालता चालता जाता येताच तो पूर्ण झाला होता. हो बस. बस मग आता आळंदीला भेटायला निघायचं. आळंदीला चल म्हणलं, आता तर झालं ना, आता काय नाही नाही तसं नाही म्हणे, रीतिसिद्धी कदाचित 1 वर्षभरच राहते, परत एकदा तपासून येऊ म्हणे आपण आळंदीला जाऊ. शिष्य गुरुला सुधरू देत नाही. ते आताचीच वेळ नाही, तेव्हापासून आहे. ते त्याला जाग्यावर आणूच देत नाहीत बरोबर.
मग ठीक आहे बाबा, आता काय शेवटी त्यांच्या पुढे जाता येईल, त्यांनी पाठवलं, जाऊ म्हणे बघून या अगोदर काय ते. पण त्याच्या आधी पत्र लिहिताना एक चांगली गोष्ट आहे बरं का, आपल्या समोर जी चांगदेव 65 आली ना, हे उपकार आहेत चांगदेवरायांचे. कारण चांगदेवरायांची जर ही लीला झाली नसती ना बाबा, तर हा पुढचा जो उपदेश आहे, जगत मिथ्यत्वाची जी युक्ती आहे ना, ती तेवढ्या प्रकर्षाने पुढे आली नसती या आम्हाला प्राकृत भाषेमध्ये. इतर भाषांमध्ये असेल पण ती आपल्याला अवगत नाही ना, आणि ती माऊलींच्या मुखातून यायला पाहिजे. कारण माऊली हे कसं आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ, त्याच्या पुढे काहीच नाही. आपल्याला आहेत सगळे महात्मे, परंपरा आपली तिकडचीच आहे. पण आज आपण महाराष्ट्र किंवा प्राकृतचा विषय करता, माऊलींच्या पलीकडे आपल्याला काही नाही. आपला सगळ्यांचं तसं ठाम निश्चय आहे आणि आहे, त्याच्यात काही वाद नाही. कारण आपले आहे, इथं आहे, आपली भाषा आहे आणि ते त्यांच्या मुखातून येणं गरजेचं आहे. पत्र लिहायला घेतलं, सर्वांना कथा सगळ्यांना माहित आहे. चिरंजीव लिहावं का तीर्थस्वरूप लिहावं. आम्ही जर तिथं असतो, मी जर असतो, तर जाऊ दे, एक नाही बसत ना तर दोन्ही पण लिहू ना, काय फरक पडतो आडवी रेष मारून. कुठलं तुम्ही घ्यायचं ते घ्या. इकडे तीर्थरूप आणि काट मारून चिरंजीव, जे कुठलंही घ्या तुम्ही, लागेल ते. वयाचं पाहिजे असेल तर चिरंजीव घ्या आणि ज्ञानाचं पाहिजे असेल तर तीर्थस्वरूप घ्या, काय आम्हाला काय अडचण नाही ना. पण पत्र लिहिलंच असतं. मौनेची बोली जे या लागी, मौनेची बोली जे, मौनामध्ये लिखाण केलं, पण शब्दाच्या पलीकडे जाऊन घेऊन जा. कारण मी अज्ञानी आहे, मी तुम्हाला लिहू शकत नाही, तुम्हाला काही सांगू शकत नाही. मला काय हवंय हे सुद्धा आता मला कळत नाही. कोऱ्याची भूमिका काय, तुम्हाला काय सांगणं तर दूर राहिलं, पण आता मला काय पाहिजे हे सुद्धा मला आता कळत नाही. दोन भूमिका असतात पत्राच्या. एक, तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं आणि खाली मला काहीतरी तुमच्याकडून हवं असतं. मग आता तुम्हालाही मला काय सांगायचं नाही, तो भाग नाही, पण मला तुमच्याकडून काय पाहिजे हे सुद्धा आता मला कळत नाही. पूर्ण कोरं पत्र गेले आणि ते कोरं पत्र पाहिल्याबरोबर, त्या दूतांकरवी पाहिल्याबरोबर, निवृत्ती दादानी सगळ्यांच्याकडे पाहिलं. सर्वांना माहित आहे, मुक्ताबाईंनी शेरा मारला, 1400 वर्ष जगला आणि मेला. कोरा राहिला हे चांगलं झालं. आपण कोरे आहोत, कोरे पण नाही जात, पण कोरे म्हणजे शुद्ध अंतःकरण, काहीच नाही, काहीच नाही, पूर्ण प्लेन आहे. काय टाकाल ते तिथे पुढे येणार. कोर पण कोरे पण ओळखला आणि प्रगटी केलं आणि विनंती केली निवृत्ती दादानी. अरे म्हणे, स्वर्गातला मरुदगण आहे, हा पुण्यवान आहे, पुण्य केलेलं आहे त्यांनी. थोडे एका चुकीमुळे त्याला खाली यावं लागलेलं आहे. शास्त्र संपन्न आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व समाधी न्याय, आपल्या योगशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करून अष्टांग योग साधना परिपूर्ण झालेला हा योगी आहे. आणि हा कोरा येतोय आपल्याकडे जर तो काय घेऊन आला असता त्याचं गबाळ, तर मात्र कठीण होत. आपल्याकडे कोरा येतोय आणि माऊली तुम्ही याच्यावर काहीतरी लिहा. आता कोरा आल्यानंतर आणि त्यांची पूर्वपीठिका एकदा कळाल्यानंतर माऊलींच्या लक्षात आलं काय सांगायला. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे, लपे जव जव आभासे. प्रगटे ना लपाला से न खोमता जो, बहु जव जव होये तव तव काहीच नोये. काही न होणी आहे अवघाची जो. 3 ओव्यांमध्ये सगळा जगतच उडवून टाकलं, पूर्ण जगताचा भासच काढला पूर्णपणे 3च ओव्यामध्ये मार्गदर्शन. कारण सांगायचं होता तो तच सांगायचा होता. कारण त्यांच्याकडे काय बाकी होतं तर जगत सत्यत्वाचे संस्कार बाकी होते. 3 ओव्यांवर पुढचं विश्लेषण अजून 10, 12, 15 सगळे दृष्टांत दिले. त्रिपुटी सांगितली, त्रिपुटी काढून दाखवली. त्याच्यानंतर संहितेचं स्वरूप सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा गुरु शिष्याच्या जे समरसता आहे तिचं वर्णन केलं, ज्याला आशी पद म्हणतो त्याचं वर्णन केलं. तत्त्वम आशी याच्यामध्ये संपूर्ण 65, 3 वेळा 65 संपली. पहिल्या 3 ओळीमध्ये, दुसऱ्यांदा 36.5 ओळीमध्ये आणि तिसऱ्यांदा 65 ओळीमध्ये.
शेवटी सांगितलं की तुला हे जे पाठवले निदे परे ते निदे जनी जागृती गिळोनी जागणे आईसे केले गुंपने ज्ञानदेव म्हणे. हो तुला असं गुंफून दिले काय निदे परे ते निदे जनी. निदेच्या पलीकडे स्वरूप निद्रा तुला दिलेली आहे. एक मूल अविद्येची निद्रा, एक तुला अविद्येची निद्रा आणि एक स्वरूप निद्रा. तुला मी कोणती निद्रा दिलेली आहे? स्वरूप निद्रा दिलेली आहे. जागृती गिळून जागणे. हो ही जी दिसणारी जागृती आहे हिला गिळून जे जागणं आहे ते मी तुला पाठवलेलं आहे. असं गुंफून तुला पाठवलेलं आहे. म्हणजे तुझी जागृती बी काढली, तुझी सुषुप्ती बी काढली, तुझी समाधी बी काढली, तुझं स्वप्न बी काढलं. तुला चारही अवस्थेपासून तू कसा वेगळा आहे आईशे केली गुंफने ज्ञानदेव म्हणून असं गुंफन पाठवलेले. आता चांगदेवानी ते वाचून पाहिलं. चांगदेवानी वाचून पाहिलं. आता वाचून कळालं असेल ना त्यांना. आपल्याला कळेल का वाचून? बाबा मी ज्या वेळेस चांगदेव पासष्टी सांगायचा प्रयत्न करतोय दरवेळेस नित्य नूतन आहे. दरवेळेस नित्य नूतन. कथा जरी ती वाटली ना तरी त्याच्यातले मुद्दे मात्र नित्य नूतनपणेच ती पुढे येते. नव्यानेच भूमिका येणार ती पुढे. जरी अक्षर ती असली, अक्षर जरी वाचता येत असली आम्हाला, अक्षर प्रगट आहे का अर्थ प्रगट आहे का ज्ञान प्रगट आहे का स्वरूपता प्रगट आहे? चांगदेव पासष्टीचे अक्षर आहेत ना, अक्षर प्रगट आहे का त्याचा अर्थ प्रगट आहे का त्याचं ज्ञान प्रगट आहे का त्याचं स्वरूप प्रगट आहे? काय प्रगट आहे इथे? तुमच्या सगळ्यांच्याकडे आता चांगदेव पासष्टी असणार आहे. त्याच्यातलं स्वरूप प्रगट आहे. अक्षर प्रगट आहे. बाकी गुह्य आहे ना. ते स्वरूप आपल्याला लक्षणं करावी लागते त्याची. ज्ञानही त्याचं गुह्य आहे आणि अर्थही गुह्य आहे. म्हणून एखादी गोष्ट वाचता आली म्हणजे त्यातला अर्थ कळाला नाही. हो अर्थ बांधला गेला, ज्ञान बांधलं गेलं आणि स्वरूप सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. शब्द फक्त गुंफला त्याला. शब्दामध्ये अर्थ आहे, ज्ञान आहे आणि त्याचं स्वरूप आहे. लक्षात ठेवायचं. शब्दामुळे व्यवस्था झाली. सगळी जी ज्ञान झाली आपल्याला आतापर्यंत शाळेतली म्हणा भौती काय जी असेल ती कशातून झाली हो? काही इंजेक्शन नाही ना. 12वीला गेला आणि 2 इंजेक्शन मारली 12वीचं ज्ञान झालं असं काही नाही. शब्दाद्वारेच आहे ते. अज्ञान प्रगट करायला बी शब्दच आहे आणि ते ज्ञान स्वीकारायला सुद्धा. मग शब्द म्हणजे ज्ञान आहे का? शब्दाशिवाय ज्ञान आहे का? शब्दाशिवाय ज्ञान नाही. पण शब्द म्हणजे शब्दाशिवाय अर्थ नाही. पण अर्थ म्हणजे शब्द नाही. शब्दाशिवाय स्वरूपाचा निर्देश नाही. पण स्वरूप म्हणजे शब्द नाही. अर्थ दिला की शब्द राहत नाही, ज्ञान दिलं की शब्द राहत नाही. स्वरूपापर्यंत तर काय विशेष नाही त्याचा टिकायचा. शब्द चांगला आहे, बहुसार आहे, पण फक्त वाहण्यापुरता. मग आम्हाला वाचून शब्द कळेल, अर्थ कळेल, ज्ञान कळेल का स्वरूप कळेल? काय कळेल आम्हाला? शब्द फक्त. शब्द कळेल. त्याचा अन्वय सुद्धा नाही करता येत आम्हाला. शब्द हा बहुउपकार राशी. हा हा शब्द हा बहुसार आहे, बहुपकाराच्या राशी. म्हणून मी आलो मागे. हा कारण तुकोबरायांनी गाथेत शब्द नसते दिले तर त्यांना शब्द सांगायचा आहे का ज्ञान सांगायचंय? आम्हाला ज्ञान सांगायचं. काय सांगायचंय? शब्द सांगायचंय का ज्ञान सांगायचंय? ज्ञान सांगायचंय. आणि ज्ञान कसं सांगावं? शब्दाने. शब्दाने. मग शब्द म्हणजे ज्ञान आहे का? पण शब्दाशिवाय कळणार नाही. शब्दात बांधून दिलं ते तू फोड पहा तिथे. युक्ती काय आहे? ते जे शब्द आहेत त्याच्यातला जो गुह्यार्थ आहे, त्याच्यातला जो ज्ञानार्थ आहे, त्याच्यातली जी स्वरूपाची भूमिका आहे ती महात्म्यांच्या चरणाशी बसून श्रवण करावी. त्याशिवाय हे कळत नाही. हे चांगदेवरायांनी सगळी वाचून पाहिली आणि वाचून लक्षात आलं हे प्रगट आहे काय, लपे काय, आभाषे काय, ग्रासे काय, न दिसे काय, दिसे काय, बहु काय होय आणि बहु झालेलं ते एकच आहे काय ह्याचा मेळच लागे ना अजिबात. कोणाला?
जो जो वेदांचा वेद पठन आहे, परिपूर्ण अभ्यास आहे 4 वेदांचा, 6 शास्त्र, 18 पुराण, इतर सुद्धा सर्व साहित्य, 7 कोटी श्लोकाचा राजा आहे तो. 7 कोटी श्लोक मुखोद्गत आहेत चांगदेवरायांचे चरित्रामध्ये आलेला विषय आहे. आणि त्याला 65 ओव्या कळे नाहीत वाचून, 65 नाही 3च कळे नाहीत वाचून. मग वाचता येत नव्हतं का त्यांना? न कळण्यासारखं काय आहे त्याच्यात? आता आपल्याला वाचून कळते का? नाही. त्यांच्या लक्षात आलं वाचून आपल्याला काही कळत नाही. पहिल्यांदा तर कोरं पत्र पाठवलं आणि उत्तर आलं तर उत्तर काय लिहिलंय ते कळेना. इथे पारायणापासून पुढे गेला पाहिजे बरं का, लक्षात घ्यायचं. बरोबर, पारायण झालं, आता वाचून झालं, एकदा झालं, दोनदा झालं, 10 वेळा, ठीक आहे वाचून झालं. उपासना झाली, त्याच्या पुढे गेला पाहिजे. काय आहे त्याच्यात लिहिलंय, त्याच्यात काय लिहिलेलं आहे? पारायणाचा विधी उपासनेपर्यंत आहे, कर्मापर्यंत आहे. ज्यावेळेस तुम्ही औरंदोषाकडे तुम्ही जाता, ज्यावेळेस ज्ञानकांडामध्ये प्रवेश करता, त्यावेळेस एक एक ओवी घेऊनच तुम्हाला बसावं लागेल महात्म्यांच्या समोर. काय सांगतायत माऊली, काय सांगायचंय माऊलीना? हे की पारायण करून नाही लक्षात येणार, पण पारायणाचा विधी हा उपयुक्त आहे उपासनेपर्यंत. अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता या 2 भूमिकेपर्यंत पारायण झालं पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत नाही, कुठल्याच गोष्टीचा निषेध नाही इथे, पण ती गोष्ट त्याची मर्यादा आहे. आणि तुम्हाला जर ज्ञानकांडामध्ये जर जायचं असेल तर काय सांगितलंय तिथे? अजून सांगू, चांगदेवरायांनी स्वतंत्र वेदाचं चिंतन केलं, पण सर्व वेदांचा सार, सर्व शास्त्रांचा सार, सर्व पुराणांचा सार, सर्व जगतातल्या ज्ञानाचा सार एका प्रबोधाच्या शब्दामध्ये आणलाय. आणि तेवढा विषय जर क्लिअर झाला, लक्षार्थ जर कळाला, त्या 2 शब्दाची जर फोड झाली, तत् कळाला आणि तोम कळाला, तोमचा लक्षार्थ जर कळाला, तत्चा जर लक्षार्थ कळाला, दोन्हीचं जर ऐक्य कळालं ना, बाकीची उकल झालीच म्हणून समजायची. कारण त्याचाच विस्तार आहे, त्या एकाचाच विस्तार आहे. आणि एकाचाच विस्तार झालेला एका शब्दात आणला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. हा पुढे, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारते काढिले निवडोनी, ते हे श्रीहरीचे नाम, ते हे श्रीहरीचे महावाक्य. मंत्र नाही म्हटलेलं त्याला, बरोबर झाला सुरुवातीला विषय. मंत्रानी स्वरूप कळतं आणि महावाक्यानी ते स्वरूप मी आहे असं कळतं. त्याला महावाक्य म्हणायचं, त्याला नाम म्हणायचं. नाम कशाला म्हणायचं? नामामध्ये 2 भूमिका असतात. जीवाचंही स्वरूप आहे, शिवाचंही स्वरूप आहे. आणि जीवाचं आणि शिवाचं स्वरूप एक आहे हे जिथं सांगितलं जातं त्याला नाम म्हटलं जातं. आणि फक्त शिवाचं स्वरूप सांगितलं जातं, फक्त शिवाच्याच स्वरूपाचं सामर्थ्य सांगितलं जातं, त्याला मंत्र म्हणतात. ते तुमचं तुम्ही जाणायचं. हे मंत्र आहे का, हा हे नाम आहे ते. बऱ्याच वेळा नाम, आता काय करावं, गोंधळ इथेच उडतो ना बाबा. तर नाम कशाला म्हणावं, मंत्र कशाला म्हणावं, का सारखंच आहे ते. हा शब्द मंत्रात बी आलाय बरं का बाबा. हा नामाचा शब्द मंत्रात बी आलेला आहे. काय मंत्रांमध्ये नाम मंत्र नाही, नाम मंत्र तो तर आलेलाच आहे. पण जेव्हा श्लोक तुम्ही दशोपनिषद पाहता ना, तर हा शब्द त्या मंत्रामध्ये पण गुंफलेला आहे. आता त्याच्यातनं बाहेर काढला ते, त्याच्यातनं बाहेर काढून त्याचं ते 2 भूमिका आल्या त्याच्यामध्ये. आणि 2 भूमिकेचं ऐक्य सांगितलं. नुसतं ऐक्य नाही तर ती कशी, ते कसं घ्यावं याची रीतही पाहिजे. बरोबर, आणि ती रीत श्री गुरूंच्याकडे आहे. वस्तू हातात मिळाली, खायची कळाली नाही, ठेवायची कळाली नाही, वापरायची कळाली नाही, काय उपयोग आहे? गाडी उभा आहे दारामध्ये, गाडी उभा आहे बाबा, नवीन कर 25 लाखाची, ड्रायव्हर नाही, काय करावं? आम्हाला बी येत नाही, ड्रायव्हर बी नाही, चालत जायची फाळे, आता काय करायचं? आणि गाडी आहे ना म्हणे, गाडी आहे ना, पण आता काय करायचं? करायची काय, चालवायची युक्ती नाही आमच्याकडे. ते आहे पण युक्ती नाही आमच्याकडं. हो, आणि ती युक्ती शिकूनच घ्यावी लागेल, ट्रेनिंगला जावं लागेल ते स्वतंत्रपणे. हो, आणि मग हे वाचून पाहिल्यानंतर चांगदेवरायांच्या लक्षात आलं की काहीतरी सांगायचं आहे यांना. मला जे हवं आहे ते मला
सांगतायत पण मला ते कळेना. आणि मग भेटायला जायचा मात्र निश्चय झाला. आता इथून पुढची जी भूमिका आहे, सद्गुरू कुणी आला म्हणजे त्याचा स्वीकार करत नाही. तर लक्षात ठेवा, नाम दिलं म्हणजे स्वीकार केला असं त्याचा अर्थ घेऊ नका. पुन्हा सांगतो मी, फार महत्वाचं वाक्य आहे, अंडरलाईन करा फार. दिलं नाम त्यांनी, स्वीकार केला का? तुम्ही त्यांना गुरु म्हटले, त्यांनी म्हटलं का हा माझा शिष्य आहे? हल्ली चढावड आहे माझा शिष्य म्हणायची, पण आता काय त्याला आता काय करता त्याच्याबद्दल काय कोणाची निंदा नाही, काय नाही. वस्तुस्थिती स्पष्टपणे आपल्या लक्षात आली पाहिजे. त्यांनी स्वीकार केला पाहिजे. आणि त्यांनी स्वीकार करताना काहीतरी तपासतील की नाही, काहीतरी पाहतील की नाही, काय द्यायचं आहे काय घ्यायचं आहे ते. निघाले तिकडून. तरी सुद्धा मी जो आहे तो मी सुटलेला नव्हता. आणि आपणही कुठे बी जाऊ दे, आता बी इथं येताना मी घेऊन आलेलोच आहे. मीच निशाण कायम खांद्यावर आहे आमच्या. मग पहिला मी आमचा नावात आहे, हा नावाचा आकार धारण केलेला आहे मी आमच्या अहमनी. पत्रिका हातात पडल्यानंतर काय पहिलं पाहतो खरं सांगा? माझं नाव आहे का त्याचं? आणि कुठे खाली आहे का वर आहे? पप्पू आहे का? त्याच्या पुढे पप्पू पाहिजे. पप्पू काय असतो तो सांगा? परमपूज्य आमचा सगळा घोटाळा व्हायचा. हा परमपूज्य गुरुवर्य पाहिजे त्याच्या पुढे. आणि छोटं नाव लिहिलं तर छोटं नाव लिहिलं तर वाईट वाटतं की नाही? खाली सगळ्यात लिहिलं तर नाव कसं पाहिजे? वर पाहिजे, फोटो पाहिजे, तर ठीक आहे. नाही तर पत्रिका वाचता तर ठेवून देतात. म्हणतात आपलं नाही तिथे काय. आम्ही कशात शोधायला लागलो? आम्हाला ते अक्षर लाल लाल पडलीत ना, त्या रंगात शोधायला लागलो. त्या रंगाला मी म्हणून बसला. आता काय करावं? कसा भ्रम झालाय बघितला ना, कशात घुसायला लागलो आपण. तेव्हा नावालाच मी म्हणून बसलोय. ती आता ते काय रंगच आहे ना, कालच विषय झाला ना आपला, काय रंगच आहे ना. त्या रंगालाच मी म्हणून बसलोय. हे मी आहे, हे माझं, हे मी पाहिजे. इथे आपलं सगळं अस्तित्व त्या शब्दात टाकलं बाबा त्यांनी. तिथं ते अपमान मानायला लागलं, मान मानायला लागलं. आता काय करावं मला सांगा? आता काय संबंध आहे त्याचा मला सांगा? त्या अक्षराशी काय अक्षर ही तुला ओळखण्यासाठी, देहाला ओळखण्यासाठी केलेली खून आहे का तुझी ओळख आहे? अक्षर ही देहाला ओळखण्याची खून आहे का आमची खून आहे? आणि देह मी नाही हा तर घोष चाललाय आमचा. आम्ही शोधतोय कशात? पहा आम्हाला कशामध्ये? त्या अक्षरामध्ये, त्या नावामध्ये. आणि ते मी आहे की नाही बघतोय. बरं दोघांचं एकच नाव असेल तर त्याच्या पुढे वडिलांचं नाव शोधतोय, ते आहे की नाही? बरं वडिलांचं त्याचं एक असेल तर आडनाव शोधतोय. आता तिन्ही बी एक असतील तर काय करावं? काय शोधेल बाबा? पप्पू ते शोधेल, ते शोधेल, गाव शोधेल, हा पुढे काय डिग्री असेल तर ते शोधेल, महाराज शोधेल. इकडे तिकडे काय लिहिलं? हा हे म्हणे आपलं. दोघांचे नाव समजलं ते आपलं नाही म्हणे, ते छोटं आहे ते खालचं, ते वरचं आहे ते आपलं आहे म्हणे, मोठं आहे. कशात शोधायला लागलोय आम्ही? आम्हाला कशामध्ये आमचं अस्तित्व टाकायला लागलोय? फोटो मध्ये आम्ही आमचं अस्तित्व टाकायला लागलो. फोटो ती बी हा नाही, ह्याचा काढलेला फोटो, या खोट्याचा काढलेला खरा फोटो, खोट्याचा काढलेला खरा फोटो. बरं तुमचा फोटो निघतो का? नाही. नाही खरं सांगा बाबा काय? हो नाही नाही. पण मला तर सारखं काढा वाटते माझा फोटो. हा सेल्फी काढायला लागतोय. दुसऱ्याला सांगतो काढा जरा, हारबीर घातला की असं बरोबर वाटतो. पुढं काढ, फोटो काढा, फोटो काढून अपलोड करा तिकडे. माझा फोटो येतो का नाही? फोटो येतो तो कोणाचा येतोय? फोटो येतो तो कोणाचा आहे? डब्याचा येतोय. नसलेल्याचा फोटो येत असतो, असलेल्याचा फोटो, आत्म्याचा फोटो येतो का? आणि ज्याचा येतो ते तुम्ही आहे का? आणि आमची शोधाशोध कशात आहे? तुम्ही कसं दिसताय हे कशात पाहताय? हा नाही फोटो. बाबा हा फोटो चांगला आलाय माझा. बाबा हा फोटो माझा चांगला आलाय. हा हँडविलला टाका, बाकी दुसरे नाही. काय कशाचा आमचा शोध चालला? आता कशात हात घालेल चिखलात कुठल्या काय माहिती, त्याच्यात शोधेल मी आहे का नाही तिथे. आमचं कशाला बी आम्ही आमचं अस्तित्व देऊन मोकळं झालो. आणि त्यालाच मी मानायला लागलो. एवढा मोठा घोटाळा आहे हा. साधी गोष्ट आहे की नाही? मला
रोज आपण आपल्या नावात तरी शोधतोय, नाही तर फोटोत तरी शोधतोय, गावात तरी शोधतोय, नाही तर एखाद्या पदात तरी शोधतोय आपण. हलकं करून झालं, कचऱ्याला अस्तित्व दिलं आणि कचराच मी म्हणून बसायला लागेल. याच्यातनं बाहेर निघता येईल की नाही आपल्याला? नाव मी नाही याचं चिंतन करता येईल की नाही आपल्याला? हा फोटो मी नाही याचं चिंतन करता येईल की नाही? माझा फोटो येत नाही, मी नाही, माझं याचं चिंतन करून यातनं बाहेर निघता येईल की नाही? का निघायचंच नाही ठरवलं तर मग कधीच नाही निघणार ना. काय करावं? याला काय मोठी विद्या बोलायला लागेल का? माझा फोटो येत नाही, येऊ शकत नाही. कसा येऊ शकेल माझा फोटो? त्या कॅमेऱ्यात बसणार आहे का मी चित्ररूपातला आहे का? मी दृश्य रूपातला आहे का? मी रंगीबेरंगीतला आहे का? मी काळ्या पांढऱ्यातला आहे का? तरुण म्हाताऱ्यातला आहे का? नाकातला आहे का? गालातला आहे का? तोंडातला आहे का? दातातला आहे का? कशा पायातला आहे का? हातातला आहे का? कशातला आहे? चांगला दिसतोय म्हणे असा काढला तर. तिरका उभा राहिला तर चांगला दिसतोय म्हणे. काय काय आता कसं ह्या बारक्या बारक्या गोष्टीतनं महाराज लोकांनी ते बाहेर पडावं ह्याच्यातनं. गुतलंय कोण? बाबा महाराज गुतलेत का? महाराज माझ्या सकट धरा बरं का. मी बी आता महाराज झालोच, काय म्हणायची सोय नाही. लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे. हे नाहीये, ह्याचा काय संबंध? त्या व्यासपीठावर गुंतून पडलो आम्ही. नावाला धन्यता द्यायला लागला, फोटोला धन्यता द्यायला लागला, पदाला धन्यता द्यायला लागला, याला धन्यता द्यायला लागला. आता मला प्रवचन चांगलं सांगता येते, बरोबर की नाही महाराज? चांगलं सांगता येतंय की नाही? नाही तर नाराज होईल मी. असं माझं मी गोतायला लागला. कोणीतरी यावं, स्तुती करावी. अरे पण ते माझं नाही ना, बोलणं कोणाचं आहे? वाणी आहे ना. वाणी कोणाची आहे? बरं ठीक आहे, वाणी बोलत ना, आतमध्ये बुद्धी आहे. बुद्धी कोणाची आहे? मायेची आहे. आणि मी बुद्धीपासून बी वेगळा, हा, आणि वाणीपासून बी वेगळा, हा, आणि मनापासून बी वेगळा. आणि तुम्ही आता इथे कान, मन आणि बुद्धी घेऊन बसलाय, आणि मी इथे मन, बुद्धी आणि वाणी घेऊन बसलोय. मग मला अहंकार चढायचं काय कारण आहे? मला म्हणजे माझ्या मीला. मीची सत्ता आहे, बरोबर. माझ्या मी शिवाय हे कोण कार्य करू शकत नाही. पण कार्य माझं नाही ना. माझी सत्ता जरी असली बोलताना वाणीला, बुद्धीला, प्राणाला, मनाला, तर ते मी नाही ना. हे आता आपण जाणू शकतो की नाही? तुमच्या कानाद्वारे, प्राणाद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे तुम्हाला कळतंय आतमध्ये. पण हे जे कळण्यात येणार आणि ज्याच्याद्वारे कळतंय ते तुम्ही नाही. आता इथे लक्षात घेऊ शकतो ना आपण. मग अहंकार कशाचा धरायचा? जे मी नाही, जे माझं नाही, त्याचा अहंकार झालाय आम्हाला. सकाळी तोच विषय झाला. अहम काढायला कठीण आहे का मम काढायला कठीण आहे? थोडा विषय स्पर्श करून पुढे जाऊ. अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझं. मी मुळे माझं आलंय का माझ्यामुळं मी आलाय? आणि मीच नसेल तर माझं नाही. ज्याला ज्याला मीनी धारण केलं ते माझं किंवा तुझं. ज्याला मीनी धारणच केलं नाही ते तुमचं माझं होऊ शकतं का? नाही. मी काय करतोय? पहिलं धारण करतोय, ह्याला आकार धारण करतोय, आणि मग बुद्धी विवेक करते. हा मोबाईल माझा आहे किंवा हा मोबाईल माझा नाही. पण ज्या मोबाईलला तिनं धारण केलं नाही त्याला माझंही म्हणत नाही, तुझंही म्हणत नाही. मग धारण केल्यानंतर आपला जो विवेक आहे तो जर जागा असेल, बुद्धीने धारण केले, हे जड आहे, कचरा आहे. धारण करणारे बी बुद्धी मी नाही, आणि ज्याला धारण केलंय ते बी मी नाही, आणि धारण करून जाणणारा जो आहे तो बी मी नाही. अजून पुढे मी उडवायचं असेल, मी अडकलाय कुठे? आकारात. 5 ज्ञानेंद्रियाच्या बाहेर जाऊन मी धारण करायला लागला याला घेऊन. आता फटफट आवाज येतो बघा, गेली वृत्ती कानातनं बाहेर, त्या फटाफटाला धारण केलं तिने. हो काय गेले की नाही? लगेच कानाद्वारे गेली बाहेर, पटकन तिने धारण केलं तिकडे, आणि धारण करून तिनं पटकन निर्णय घेतलाय. तो काय आपल्याला त्याचं लक्ष द्यायचं काय कारण नाही. आली परत रूपाला पाहायला लगेच डोळ्यातून बाहेर जाते.
गरम व्हायला लागलं की ह्याच्यातून बाहेर जाते, जेवताना जिभेतून बाहेर जाते, कडू गोडचं सगळं, वास आला की ते नाकातून बाहेर जाते, आणि बाहेर जाऊन त्याच्याबरोबर मी आहे. नुसती एकटी नाही वृत्ती जात बाहेर, बाहेर जाताना मीला घेऊन जाते, किंवा मी असल्याशिवाय तिला जाता येतं, ते जड आहे, ते कसं जाईल बाहेर. मी जाते प्राणाच्या क्रियाशक्तीच्या बाहेरनं, आणि बाहेर जाऊन धारण करते, आणि धारण करून मी म्हणते आणि माझं म्हणते. शेवटचं धारण जे आहे ना, मीला मीनं धारण करायचं, मीला मीने धारण करायचं, आणि मीला धारण करून तो बाद करायचा. शेवटची भूमिका बुद्धी त्याच्या पुढचे तर अंतकरण, चतुष्ट, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे तर बाद करत यायचंच आहे. पण ह्याच्यात अडकायच्या अगोदर बाबा बाहेर अडकलाय. हा मी जो अडकलाय, हा जरा आवाज द्या फक्त. बोलूही नका आणि वाजवूही नका, सांगा. मुलं आहेत ऐकणार नाही. बाहेरच्या गोष्टीला त्यांनी धारण केलंय. एखादं पद आहे, एखादं नाव आहे, एखादं आडनाव आहे, एखादं गाव आहे, आता त्याला धारण केलंय. विवेकानंच बाहेर निघायला लागेल ना. ह्याचा माझा काय संबंध आहे, ह्याचा माझा काय संबंध आहे. देहाला अनुसरून ते आलेलं आहे, खून आहे, व्यवहारासाठी पडलेला आहे येऊन. त्याच्यापासून मी वेगळा आहे असा विवेक क्षणोक्षणी आपण करू शकतो. नावाचा, गावाचा, पदाचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू शकतो आपण. चांगला विचार करायला सांगितलं ना श्री गुरुनी, आणि त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. अखंड चिंतनाची जी रीत आहे ना, हे पहा, तुमचा मी आकार धरायचा कधीच थांबणार नाही, हे पहिलं लक्षात घ्या. असं जर आपण समजू की माझ्या मीने आकारच धरून येतो, इंद्रिय काय करतील, कान काय करेल, ते त्यांचा धर्म सोडणार नाहीत ना. किती ठरवलं तुम्ही, निश्चय केला, कान ऐकायचं थांबवेल का? नाही जमणार. किती तुम्ही निश्चय केला, किती यज्ञ महामोठे केले, डोळा बघायचं थांबेल का? काही केलं उपाय तुम्ही, जीभ चव घ्यायचं थांबेल का? नाकाला वास घ्यायचं थांबेल का? हिला थंड गरम लागायचं थांबेल का? त्यांचे धर्म थांबणार नाहीत. त्यांना तुम्ही तुमच्या मीचा आकार धरणं थांबवू शकत नाही, पण धरलेला आकार आणि मी, माझा काही संबंध नाही, एवढी गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. धरू दे आकार, करू दे व्यवहार, त्याला काय करायचं असेल प्रारब्ध कृपेमध्ये, काय कुठे अडचण, कुठे काय. शिवयात काय करू शकत नाही, शिवयात काय करू शकत नाही, शक्ती स्वतंत्र नाही, दोन्ही स्वरूप म्हणजे मी. हा तो तर मी बरोबर आहे. मी कसा आला आता त्याचं चिंतन तुम्हाला स्वतंत्र सांगायला. मी म्हणजे जीव धरा, आता इथे मी म्हणजे चिदाभास धरा. तीन मी आहे, तीन ठिकाणी मीची गडबड आहे. एक मी जीव, हा, एक मी देह, आणि एक मी ब्रह्म. तिघे बी एकाच जातीचे आहेत. आता काय सांगायचं तुम्हाला, तिघे बी एकातलेच आहेत, ते वाटतात वेगवेगळे. एकाला सोडायसाठी दुसरं धरायचं. मी देह म्हणताना नाही मी देह नाही, मी जीव आहे. हा, मी जीव नाही, मग मी ब्रह्म आहे. हा, असं इकडे मीच आहे ना. आणि जिथं जिथं मी लागला तिथे तिथं वृत्तीचा विषय आलेला आहे. एकटा मी कसा असू शकेल, वृत्ती आहे तिथे. मग आकार धारण केला. मग आपल्याला काय करायचं आहे, हे आकारातनं तर बाहेर निघायचंच आहे, या आवाजाच्या ह्याच्यातनं तिथून तर बाहेर निघायचंच आहे, या वासातून बाहेर निघायचं आहे, या रूपातून बाहेर निघायचं आहे, या थंड गरम मधनं बाहेर निघायचं आहे, या चवीतून बाहेर निघायचं आहे. हा, ह्याच्यातनं बाहेर निघायचंच आहे. पण ह्याच्या आतमध्ये जाऊन जो मी आहे ना, त्याच्यातनं बी बाहेर निघायचं. कसोटी आहे, चिंतनच झालं पाहिजे एका ठिकाणी बसून. ती रीतच बसली पाहिजे पक्की. इंद्रियांना वळणच पडलं पाहिजे. गोष्ट समोर आल्या बरोबर फटक्यात एका निर्णय. खायला फळ दिल्या बरोबर पटकन साल निघालीच म्हणून समजायची. त्याला काय ज्ञानेश्वरी ती ओवी वाचून साल काढतो का केळाची? हा, का तुकोबा राहायचा अभंग बघायला लागतो? काय किती चॅप्टर पण आहे बघ व्यवहारामध्ये. खोट्या 2 नोटा दिल्या 100-100च्या, खोटी लगेचच फेकून देणार, खरी खिशात घालणार. त्याला काय अभंग बघायला पाहिजे का महाराजांच्याकडे जायला पाहिजे? स्वयंप्रमाण तयार आहे ना विवेक आमच्यामध्ये. इथेच कुठं विवेक बिघडला आमचा. विवेकावर येत नाही का? विवेक नाही, विवेकावर येत नाही आम्ही. विवेक कसा नाही तर विवेक आहे ना, विवेक आहे आमच्या. विवेकावर येत ना आम्ही, विवेकावर राहत नाही आम्ही. राहू दे ना आम्हाला हे पाप आमचं कर्म, राहू दे ना. ओढायला लागले आसक्ती, इच्छा, वासना ही वडाळ गाय घेऊन चालली तिकडे. राहू दे ना जाग्यावर आम्हाला. आणि म्हणून इथे येऊन बसायचंय, म्हणून इथे येऊन ही गोष्ट लक्षात घ्यायची. विवेकाचा परमार्थ, युक्तीचा परमार्थ.
सतत चिंतन. बाबासाहेब महात्म्यांच्या मुखातलं अवांतर बोलू नका, गप्प पडा. पडा म्हणजे तुम्हाला झोपायला सांगितलं नाही, घोरायला. हा, घोरलं तर काय हरकत नाही. माझा तिकडं विषय नाही अजिबात, काय नाही, काय बोलायचं नाही. झोपायला म्हणजे झोपायला नाही सांगितलं, पडून राहा. इंद्रिय शिथिल होऊ दे, बुद्धीला चालना दे. जेवढी ती फ्रेश राहतील ना, ती कामाला लागली की बुद्धी बिघडते. गप्प राहा पडून. त्याच्यात घोरण्यातून वेद निघाले. हा, त्याच्यात घोरण्यातून वेद निघाले. लक्षात आलं. पडून राहायचं. इथे कशाला यायचंय? एकमेकाशी पटापट गप्पा मारायला यायचंय का? काय काय श्रवण केलं, काय केलं, जरा थोडस गप. कान बंद करायचे, डोळे बंद करायचे, गप आपलं आठवायचं, मनन करायचं. काय चिंतन, काय चाललं, काय सांगतायत चांगदेव राहायला, काय सांगतात मदालशी आपल्या बाळाला, काय सांगतायत महाराज काल प्रवचनातून, विरहिणी कशी आहे, काय चिंतन, गोड चिंतन. पहिल्याही दिवशी चिंतन होतं, सुंदर चिंतन. कालचंही चिंतन चांगलं होतं. चिंतन सगळेच चांगले असतात, पण काही चिंतन आपल्याला उपयुक्त नाहीत आणि काही चिंतन आपल्याला उपयुक्त आहेत. एवढंच फक्त. कोणाला काही दोष बीज द्यायचा जाऊ दे, त्याचं ते काय आपल्या दोष देण्याने कोण बदलणार नाही. ज्याचं जर ढुमकं वाजवायचं ते वाजतच राहणार आहे. आपल्याला आपलं कळायला पाहिजे. बरोबर. इथं जे 7 दिवस यायचे आहे, का जेवणा खाण्यासाठी यायचं आहे, का गप्पा मारायसाठी यायचं आहे? घरी आपल्याला कोण बसू देत नाही. बसू देत नाही म्हणजे सुचू देत नाही. पहा, घरी पाऊल टाकल्या वातावरण बदलते, अंतःकरणाची भूमिकाच बदलते. काय कळतच नाही. माझा अनुभव आहे, तुमचा कसा आहे मला माहित नाही. आपण कोण भांडत नाही, काय नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, माझ्या घरी कोण भांडत नाही, वस्तुस्थिती सांगतो. कोण भांडत नाही, कोण ताप देत नाही, पण वातावरणच बदलते. हे माझं जे असं सुटतंय ना, हे माझं आहे, ते माझं आहे. माझं असं पसरतच जातोय घरी गेल्यानंतर. काय करावं मला? पण यांच्यासारखं असल्यावर मग काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी घराचंच मंदिर केलं. चांगली गोष्ट, चांगली. आनंद आनंद. मला काय म्हणायचंय की आपलं इथं येणं, कुठेही जाणं, घरी सुद्धा ही युक्ती वापरायची. निवांत स्थिर झालं पाहिजे. आणि मग विवेकाकडे लक्ष द्यायला, काय चाललंय, काय आहे माझं, काय माझं. मी जोपर्यंत हित स्थिर होणार नाहीत, याला शिथिलता येणार नाही, तोपर्यंत बुद्धी कार्य करणार नाही. आणि बुद्धी चांगली कार्य करणार नाही तोपर्यंत विवेक कसा आहे आपल्या हाताशी. विवेकाने असं वेगळं 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 होतं. गप निवांत पडून राहा. हे साधू संन्यासी काय आपल्यापासून दूर काय गेलेले आहेत, गप पडलेले आहेत. गप. आजही सांगतो, आळंदीत काय महात्मे चुपचाप डोळे लावून आहेत. ते कीर्तन बी नको, तुझे प्रवचन बी नको, काय बस झालं. फिरली दृष्टी माघारी, परतोनी पाठी मोरी ठाके, आपण ते देखे देखत खेळ ओळखे म्हणे ब्रह्म. कधी जायचं मागे, कधी फिरायचं मागे. हे पुढची दृष्टी जाणार आहे, ती परतच फिरवेण्यात. आता काय करावं मला? शोध आतमध्ये, आत फिरायला सांगितले. आत फिर, आणि आतलं फिरवून आतलं बी माझं नाही, आणि जो मी आहे तो बी मी नाही. अहम उडाला की माझं राहणार नाही शिल्लक. आम्ही माझं काढायला चाललोय. माझं, हा, हे माझं नाही, हे माझं नाही, हे माझं नाही, मी शिल्लक ठेवलाय. आणि शिल्लक राहिलेलं मी पटकन कधीतरी, हे माझं नाही ना, मग हे तरी माझं आहे. संसार माझा नाही ना, मग परमार्थातली शिष्य मंडळी आपलीच आहे. झालं ठीक. बाबांनी सकाळी सांगितलं, अरे 2 मुलं सोडली, 100 धरली. आता काय करतो? 100 शिष्य धरले. तिकडनं काहीतरी कमी झालं काम, आणि इकडं डबल वाढवलं. आपल्याला चिंतन करायचं, आपल्याला मनन करायचं आहे. नुसतं ऐकून नाही सोडायचं. अशा ठिकाणी आवर्जून, हा सत्संग आहे, काही नका करू, संत संग धरा. पूर्वीचा दोरा. तुम्ही 2 वाक्य ऐकाल ना, 2 वाक्य ऐकाल ना, 5 मिनिटं ऐकाल ना, तर 50 मिनिटं त्याचं मनन करा. मननाला वेळ जास्त लागतो बाबा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ निधिध्यासनाला लागतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळ तत्व पदार्थ शोधनाला लागतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त साक्षात साधनाला लागतो. ज्ञान साधन स्वरूप. भूमिका आहे. आपण 1 तासाचं श्रवण करतो ना, आणि बऱ्याच वेळा सांगतो, काहीतरी पेन वही ठेवा बरोबर. बुद्धी नाही तेवढी पकड घेत. काल आम्हाला अर्धा तास एक्स्ट्रा द्यायला लागलं, त्यावेळेस 4 भूमिका ऐकलेल्या भूमिका लक्षात येणार, लगेच 1 तासामध्ये गेले इकडे तिकडे उडून पटकन. मननाची भूमिका पाहिजे. बाबांनी काय सांगायचं शिल्लक ठेवले, पण त्याच्यावर मनन झालं नाही, त्याच्यावर चिंतन झालं नाही. हे जे बाहेर अडकणारा मी जो आहे ना, मला काय सांगायचं होतं, जिथं जाईल तिथं मीच निशाण घेऊन चाललोय आम्ही. कुठे वारीला गेला तरी ते भगवा आहे की नाही निशाण माहिती नाही, पण मीच निशाण आहे. मी वारकरी. हा, काहीतरी त्याने धरलेलंच आहे.
मी मोकळा राहतच नाही, आणि मोकळा झालेला मी टिकत नाही. जो मी मोकळा आहे आकाराशिवाय, अहम आकाराशिवाय जो मोकळा आहे तो अहम राहत नाही, तो सोहम मध्ये गेला तिकडे, तो तिथं राहत नाही. कारण त्याला आकार लागतो, धरायला आधार लागतो त्याला. कुठे बी जा काहीतरी धरून आहे की नाही, मी हबपत्री आहे की नाही, इथे काहीच नसं, महाराज नसला तर बाबा मी हबप आहे की नाही, तेवढा तरी मी आहे की नाही, तेवढी साधी पदवी लावायला काय हरकत आहे. मी म्हणतो तेवढं तरी माझ्या मीला धरू द्या ना, हबप तरी धरू द्या माझ्या मीला. कारण मरेल ना माझा मी पटकन, त्याचा अंत होऊन जाईल, त्याला धरायला काही तर नाही ना. आणि इथे युक्ती काय करायचं, मीला काहीच धरू द्यायचं, काहीच धरू द्यायचं नाही, बुद्धीच्या नादी नाही, कशाला आकारच धरू द्यायचा नाही. आणि तेव्हा ती त्याची निराकाराची भूमिका साकारली. ते निराकार बी नाही बरं का, त्याला निराकार बी म्हणायचं नाही, हे आकाराला धरून त्याला निराकार म्हणायचं, ते निराकार नाही. हे आकार म्हणून त्याला निराकार म्हणायचं, दुसरं काय, हे सगुण म्हणून त्याला निर्गुण म्हणायचं. नाहीतर ते सगुण, हा तुझं सगुण म्हणू की निर्गुण, नाही ते नाही, काही म्हणता येत नाही त्याला. निराकार बी नाही ना आकार बी नाही, आकार तर नाहीच नाही पण निराकार बी नाही. असा वेद मावनावला, हा असा वेद मावनावला. हा वेदाला कळालं का वेदाने कळवून दिलं आम्हाला, वेद चेतन आहे का वेद जड आहे, चांगलं चिंतन घ्या. हा वेद मौनावला का वेदातलं कळणं मौनावलं, कळणं. वेद कसा मौनावेल, वेदाचं जे कळण्यासाठी सांगणं होतं ना ते थांबलं, मौनावलं, वेद मौनावला, स्वरूप झाला. हा स्वरूप कळणं, त्याचं सांगणं थांबलं आणि स्वरूप झाला. हा वेद ही काय कोणी व्यक्ती नव्हे, वेद मग वृत्ती असेल. वेद ही अक्षराची ज्ञानाचं भांडार आहे ते, आणि त्याची मांडणी केलेली आहे, आणि ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. वेदाला वेद नसतो कळत, वेद तुम्हाला कळत असतो. वेद कसा वेदाला कळेल, वेद मावनावला नाही, तुम्ही मावनावला, त्याचं ते तिथलं गणित पाहून तुमचं मौन झालं, वेदाचं नाही मौन झालं. म्हणायचंय वेदाचं मौन, वेदाला नाही कळालं, तुम्हाला कळालं, आणि तुमचं कळणं थांबलं, तुमचं कळणं न कळण्यात गेलं, आणि न कळणं तुम्हाला कळालं, आणि न कळणं कळाल्यावर काय बोलायचं आता कोणाचं, त्याचं तो न कळण्यातलं हे तुम्हाला कळालं. आता काय, आता बोलणं थांबलं ना सहजपणे. वेद म्हणजे ते श्रुती आहेत, त्या मानलेल्या आहेत, त्या तुमच्याशी तुम्हाला. आता ही ओवी कशी आम्हाला मार्गदर्शन, स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला. ओवी ओवीला कळाली का आम्हाला कळाली, ही ओवी कोणाला कळाली, ओवीला कळाली का, अक्षराला कळालं का अक्षर तुम्हाला कळालं. असाच वेद आहे ना, असाच वेद लिहिलेला आहे ना, दशोपनिषद काढा भारत, किंवा 4 वेद आताही काढा ते उघडून, ते त्याला कळतील का तुम्हाला कळतील. तुमच्याशिवाय कोणालाच काय कळत नाही, हे पहिलं आधी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा चिंतन झालं, तुमच्याशिवाय कोणालाच काय कळत नाही, एक तुम्हीच कळत्या, आणि ते कळत्यापणालाच मूठ माती द्यायची आहे. हे कळतं पण आहे ना, हेच पुढे आडवं जाणार. ज्ञानाची करी अंधारे ज्ञानाशी घा, तुमचं कळतं पणच तुम्हाला पुढे जाऊन आड, पण ठराविक वेळेपर्यंत कळतं पण घ्यायचं आहे. कारण न कळते पण घालवण्यासाठी, न कळते पण घालवायचं, कळते पण आणायचं, आणि कळते पण पुन्हा न कळण्यात घेऊन. ज्ञानही गेली अज्ञानी, ज्ञानही गेले अज्ञानाशी, आपण वस्तू हाती देऊन गेली. जाणणे विन जे उरले ते जाणीजे. बोला काय बोलायचं, ना कळे ते कळे, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु. हा चिंतन आहे. ही युक्ती आपल्याला वापर, हे मीच जे निशाण आहे ना, मला काय चांगदेवराय जेव्हा निघाले तिकडून, तेव्हा मीच निशाण घेऊन निघाले होते. मी चांगदेवराय आहे, आणि मी ज्ञानोबरायांना भेटायला चाललेलो आहे. सामर्थ्य कळालं, सगळं कळालं, तरी बी मीच निशाण नाही टाकलं, मीला घेऊनच गेले ते. आणि मीला घेऊन जाताना त्यांचा मी तपासताय. कोणाचा, माऊलीचा मी. खरा आहे का खोटा आहे, माऊली खरे आहेत का खोटे आहेत. आणि माऊलीने लिहून पाठवले ओवी, काय, तैसा तुझा आत्मया ते पाहे, देखो गेलिया मीची नाही, ते तू कैसा काही कल्पावया जोगा. आता ही तर ओवी त्यांनी वाचायला पाहिजे होते ना बाबा, 65 वय वाचल्या होत्या त्यांनी ना. काय ही ओवी आहे, त्यालाच उपदेश केलेला आहे. सांगया, हा सांगया तुझे नि नावे, करणे न करणे दोन्ही नाही, परी काय म्हणू न धरवे मी पणही. ही एक ओवी आहे. आणि दुसरी, तैसा तुझा आत्मया ते पाहे, देखो गेलिया मीची नाही.
ते तू कायचा काही कल्पावयाचो का? अरे माझं मी नाही, तुला मी पाहायला गेलो तर मी राहिलो नाही शिल्लक, आणि मी राहिलो नाही तर तू कसा राहशील, असं लिहून पाठवलंय. आणि तरी बी तो मी घेऊन आला, तरी बी तो भेट सांगितली. चांगया तुझे नि उल्लाशे भेटावया जीव, तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्लाशे, परी सिद्ध भेट विसकुशे ऐसी आई बी. भेटायला तर सांगितलं, अरे तुला मला भेटावं वाटतंय, पण तुझ्या माझ्या भेटीमध्ये आपली सिद्ध भेट बिघडेल. सिद्ध भेट कोणाची आहे? देहाची का स्वरूपाची? स्वरूपाची. आणि हा चालला देहाने भेटायला, आलिंगन. आम्ही बी भेटतो बर का. विरोध केला माऊली, नको. हो पाहे तुझे दर्शन, रूपा येवो पाहे मन, ते तर दर्शना होय अवजतन. दर्शनाचं अवजतन होईल, ते दर्शन नाहीये. रूपावर येऊन मनावर येऊन घेतलेलं दर्शन अवजतन होतं दर्शनाचं. काय सुंदर चिंतन आहे दर्शनाच्या बाबतीत. गुरु शिष्याचं एकत्व सांगताना माऊली सांगतात. आणि एवढं सगळं वाचून झालंय, कळालं तर नाहीये बरोबर, पण तरी बी मी मात्र घेतलेला आहे. आणि मी सांभाळायला हे शिष्य असतात. आपण काही कमी आहे का? बाबा मेला महाराज, महाराज मियाला म्हणून समजायचं. आणि महाराज बी त्याला लाचावलाय, चांगला सोकलाय महाराज. त्याला काठी घेऊन चांगला, ए महाराज काय तुझं तो काय सगळं तिकडे, त्याला हेमक द्या तमक द्या. हाती घेऊन काठी, तुका लागला कलेवरा कलेवारा पाठी, नेऊन निजविले स्मशानी, स्मशानी माणसे जाळती त्या स्थानी. त्या स्थानी कशाला तर तुझं किती तुझा रुबाब करायचा. महाराज म्हणून सगळ्या समाजाला नाडायला लागला, तरी मी महाराज काय करावं मला सांग. मला सांगायचं मी पण आता हे बाजूच येतोय, काय करू. मीच निशाण इथे येताना सुद्धा आम्ही मीच निशाण घेऊन आलो की नाही. नावाची शोध आहेच की नाही. नाव नाही घेतलं तर अजून सुद्धा खट्टू होतंय की नाही, खंत वाटते की नाही. मनात नाव कुणीच घेतलं नाही आमचं. एवढे लांबून आलो, किमान नारळ तरी द्यायला पाहिजे. काय केस उगवलीत कशी, काय डोक्यात कधी जायचे काय कळणार बाबा. लयच खंत आहे काय. मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत का, मरतो का काय नारळ नाही दिला तर, त्याचं नाव घेतलं नाही ते काय ते पडणार आहे का लगेच धारात ती. काय होणार आहे मला नावात मला काय, मी अडकवलंय नावात नेऊन, त्या अक्षरात गुंतवलाय नेऊन पक्का. आणि त्या अक्षराला अस्तित्व दिलंय आपलं. त्यांनी अस्तित्व कशाला बी दिलंय आम्ही जडाला, आणि त्या जडाला अस्तित्व देऊन मी जड म्हणायला लागलो. नुसतं अस्तित्व देऊन नाही थांबला, त्याला मी म्हणायला लागला बाबा, त्याला माझं म्हणायला लागला. असा घोटाळा झाला. शिष्य अशा नसता, पण शिष्यालाच अस्तित्व दिलं आणि माझा शिष्य म्हणायला लागला. आणि दुसरं कोण त्याच्याजवळ आलं तर त्याला सहन होईना. कोणाजवळ? ह्याच्या शिष्याजवळ. किती आता कसं गुताड झालाय मला सांग. यांनी सायसानी तयार केलाय. कोणाला? शिष्याला. हा शाबास. शिष्याला सोडवायसाठी केलाय का ह्याला गुतायसाठी केलाय? शिष्याला सोडवायसाठी केलाय का ह्याची जाऊन मान अडकवण्यासाठी केलाय तिथं? हा नुसती संख्याच मांडून ठेवली, 10 शिष्य 15 शिष्य. काय करावं, काय सांगायचं. माझा कोणी गुरु नाही, शिष्य नाही. माझा कोणी शिष्य नाही, मी कोणाचा गुरु नाही. ते भयानक होईल वाक्य, माझा कोणी गुरु नाही. माझं शिष्यत्व कायम आहे, माझ्या शिष्यत्वाला कधीच धक्का नाही लागणार. पण माझी भूमिका काय, मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. पण शिष्याकडून पाहताना माझं शिष्यत्व कायम आहे. माऊलींचा अमृत अनुभव पहा, माऊलींची चांगली उपासना ठेवा. शिष्यत्वाला कधीच धक्का लागू दिले नाही, कायम माझे गुरु आहे. आणि गुरुने सांगावं तू माझा शिष्य नाही, मी तुझा गुरु नाही, ही गुरुची भूमिका आहे. आणि शिष्याने सांगावं तुम्ही माझे गुरु आहात. ते त्याच्यात त्याचं भलं आहे आणि ह्याच्यात याचं भलं आहे. इकडून हा जर गुरु असेल तर, गुरु नसतोच, पण आता काय करावं. झालाय तर आता झालाय तर या भूमिकेत ये, मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. गुरुकडून आणि शिष्याकडून तुम्ही माझे गुरु आहात शेवटपर्यंत. का शेवटचं मुरलेलं घालवायला कोण आहे? माझं गुरुच. माझं मुरलेलं घालवायला कोण आहे? कोण आहे तुमच्याशिवाय? कोण जाणार? कशी आपली व्यवस्था लागणार आहे? आणि न अडकण्यासाठी ही भूमिका आहे. माझा कोणी शिष्य नाही आणि मी कोणाचा गुरु नाही. काय भूमिका? हा जो मी आहे, हा मी माझ्यामध्ये अडकू द्यायचा नाही आपल्याला. एक शिष्य एक गुरु
आरूढला 7 व्यवहार हा, 7 व्यवहार. मत प्राप्ती मत प्रकार प्राप्ती- जाणावं हा, आहे मत- याच्यापेक्षा दुसरं माझ्यासाठी ते केलेलं आहे ते बस तोच जाणवासाठी 2 अंगाने तोच- ब्रह्मच एका बाजूने एक बस, शिष्य बस, झाला आणि बस. गुरु झालाय आणि आनंद लुटतोय त्याचा तो श्री गुरूंची नजरच आहे, शिष्यच नाही, तो ब्रह्मच आहे साक्षात्कार. आणि तो हो. कसं ब्रह्म कसं माझं गुरु असेल, कसं शिष्य कसं असेल ब्रह्म ब्रह्म कसं माझं शिष्य असेल. गुरु साक्षात ब्रह्म आणि शिष्य साक्षात परब्रह्म प्रश्न आता त्याची नजर नाही का ह्याची नजर नाही. सर्व खलविद गुरु म्हटलं की नजरेच आहे, दृष्टीचा गुरु आहे, नजर आहे, अरे ते ब्रह्म आहे, फक्त त्याला ते अज्ञात आहे. ते साक्षात ब्रह्म आहे पण मी ब्रह्म आहे असं त्याला ज्ञान नाही. आणि तेवढं झालं की संपलं ना. बस झाला गुरु तो माझी मज दावेली निज वस्तू, झालं ना काम. आता काय, अगोदर बी ब्रह्मच होतं, नंतर बी ब्रह्मच आहे. मग शिष्य कुठपर्यंत, एका क्षणापुरतं सांगेपर्यंत तत्वमशी, झालं तुझं काम. आता काय, आता तुझं तू निश्चय कर शांतपणे बसून. आणि काय निश्चय करताना काही अडचण आली तर आम्ही आहोतच, सांगू आम्ही. काय लागलं केलं तर तुम्हाला, कुठे काय अडथळा आला चिंतनाला, कुठे काय तुम्हाला समजलं नाही, कुठे काय एखाद तर आहे होता, बस एवढंच. तो आता शिष्य नाही राहिला. बाबा तुमच्या दोघांचाही अनुभव आहे, बरेच मंडळी आहेत. बाबा भेटल्यानंतर साष्टांग दंडवत घालत होते की नाही सांगा. शिष्य म्हणून घालत होते का साक्षात ब्रह्म म्हणून घालत होते? ब्रह्म काय मार्ग धावून गेले आधी. पत्रामध्ये आपला सेवक आपला नम्रदास दासाचा दास नम्रदास असं लिखाण लिहितच नव्हते. वस्तुस्थिती तशी होती, हो आचरण तसं होतं, हो समजत तसं होते, नुसतं लिहिण्यासाठी नाही, तशी समज होते. हा हो हो आहेत ना बाबा, काढा ती जुनी पत्र, त्याच्यावर आपण चिंतन मांडू एका एका वाक्यावरती. गरज आहे त्याची आता आपल्याला. आपला संत चरण दास हा भूमिका काय, ही अशी पत्र काढा बाबा, जुनी असतील ती. बाबा तुम्हालाही सांगतो मी, गरज आहे. हे बघा, कोण बरोबर फिरल्या गप्पा मारत असेल ना, हे काय लिहिलंय ते बघ, आणि तुझी भूमिका काय आहे ती तपासून घे. नाही तर जात आपल्या आपल्या हिशोबाने. काय करायचं आम्हाला, आम्ही मात्र ते पाहणार. तुमचं पत्र आम्हाला पाहायचं आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे कशासाठी, तरी गुरु शिष्य हा संबंध एका भूमिकेसाठी आहे फक्त. ते बी गुरु नाही, ते साक्षात परब्रह्म आहेत. आपणच म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म. आता आपल्यासाठी उपाधीत आलेले आहे, थोड्या वेळासाठी, बरोबर नाही थोड्या वेळासाठी, हृदय स्वयंबची असते तर थोड्या वेळासाठी गुरु झालेले आहेत ते का, गुरु झालेले आहेत ते नाही थोड्या वेळासाठी उपाधी धारण केली शिष्याचा उद्धार करण्यासाठी. आमचा उद्धार झाला, संपलं. मी माझ्या स्वरूपात आहे तसंच आहे. त्याला कधीच कोणत्या क्षणी बाधा नाही आली माझ्या स्वस्वरूप गुरुतत्वाला. तेच जाणून आहे. मग आता आपल्यामध्ये जर काय असा मी घुसला असेल आणि गुरुच्या आकाराला धरून, गुरुच्या त्या कुठल्या ज्ञानाला उपाधीला धरून जर अडकला असेल तर विवेक करून निघाला पाहिजे बाहेर. मी या उपाधीतला काय संबंध, तत्वापर्यंत काय ठराविक बाबांनी थोडीशी काय जबाबदारी दिली असेल कोणाकोणाला, काय 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 संपला ना विषय माझा. काय शिष्य मुक्त होतील आणि गुरु अडकतील. मी तुम्हाला खरं सांगतो, ज्याचा अनुग्रह ना, ज्याने दिलाय ना, तो अडकेल, तो पुढच्या जन्मात डुक्कर आहे. आणि हा साक्षात शिष्य सुटून जाईल, कारण तो अडकलेलाच नाही. त्याने गुरु मांडला, आपला उद्धार करून मोकळा झाला, आणि हे अडकलं त्याच्यात, मी गुरु बरोबर माझा शिष्य. अडकून जाईल. असं होईल उलट, त्या उपाधीला जर अडकला तर सावधान व्हायचं आपल्याला. प्रत्येक उपाधीतून निघायचं, प्रत्येक उपाधीतून निघायचं. कोणतीच उपाधी असू शकत नाही. स्वर्गाची उपाधी नाही स्वीकारत, वैकुंठाची नाही स्वीकारत, ब्रह्म विष्णू महेशाची नाही स्वीकारत, ईश्वराची उपाधी नाही स्वीकारत. आता काय करावं मला सांगा. हा गुरुकृपा झाली तर ईश्वरापेक्षा श्रेष्ठ करतायत ना जीवाला. आणि उदास झाले तर ब्रह्मही तृणातळी जाईल, जीवापेक्षा खालच्या दर. जयाची नि अपांग जयाचे नि अपांग अपांग पाती बंद मोक्षपणे पाती. हा जयाचे नि अपांग पाते बंद मोक्षपणे आते भेटे जाणत या जाणते जया जया प्रमाता दृष्ट साक्षी दृष्टाला भेटो. हा मी चांगदेवराय घेऊन निघालेले आहेत कोणाला, माऊलींना भेटायला. माऊलींना भेटायला जाता जाता त्यांचं सामर्थ्य तपासतात शेवटपर्यंत. तपासावं की नाही मला काय सांगता येणार नाही, पण हल्ली तपासलेलं बरं आहे बाबा. ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि श्रोत्रियपणा तर तपासावा किमान, असं मला वाटतं. जाणतेने गुरुभजी जे म्हटलंय ना, एवढं तरी शिष्याने जाणायला पाहिजे. एवढी तरी गोष्ट जाणून घ्यावी किमान, की बाबा आपल्या शंकांचं तरी. आणि घाई करू नये.
तर श्रवण करावं, बसावं, व्यवस्थित विषय समजून घ्यावा. मला अनुग्रह घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे, काय आहे, आपले काय प्रश्न सादर करावे. त्यांना देण्याची घाई नाही आणि घेण्याची घाई नाही, पण एकदा घेतल्यानंतर आमच्याकडे युक्तिवाद एक येतो. जिथं डोकं टेक हा माथा जिथे डोकं टेकवायचं तिथे 1000 वेळा विचार करा, वर्षभर विचार करा, 2 महिने त्यांच्या मागे फिरा, काय प्रॉब्लेम नाही. विचार करा, विचार करून डोकं टेकवा. पण डोकं टेकवल्यानंतर विचार नका करू. मग डोकं लावायचं नाही अजिबात. डोकं टेकवल्यानंतर तुमच्या पायावर कुठे उद्या मारा म्हटलं तर आम्ही मरून जाऊ. तेथून अनुठू माता नुठे माता ते तुम्ही मरण वाचून सांगतो. हा 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 पदपिंडाची गाठी शिष्याची गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी तेथून माथा न उठे तिथलं माता काढू नकोस. तो 3ऱ्या अध्यायातले शेवटचे या ओव्यातले बरोबर. तिथं एकदा ठेवल्यानंतर तुझं डोकं लावू नकोस आणि त्याच्या त्या उपाधीचे दोष काढू नकोस. कारण उपाधी गुरु नाही, बाबांनी सांगून ठेवलेला आहे. काली तो विषय आला होता बाबांच्या मुखातनं. ज्ञान कशाला म्हणायचं? बुद्धीचा वैभव आहे ते पुढचं. बुद्धीचा विषय आहे ज्ञान. बुद्धीने तो डॉक्टर आहे, बुद्धीने तो ज्ञानाने डॉक्टर आहे, ज्ञानाने वकील आहे, ज्ञानाने काय शेतकरी आहे, ज्ञानाने कामगार आहे, ज्ञानाने सुगरण आहे. हे बाबांनी कधी सांगितलंय? वेद सुद्धा तेच सांगतोय. ज्ञानाचा विषय आहे तो आणि ज्ञानाला आधार तुम्ही आहात. पाहता आपली भूमिका कशी सांगितली. बुद्धी स्वतंत्र आहे का? ज्ञान स्वतंत्र आहे का? तुमच्या आधाराने पुढचं सगळं आहे. तुमची सत्ता आहे म्हणून पुढे ते व्यापक झालेलं आहे. हा मी जो शेवटचं जे तपासणी केली चांगदेवरायांनी माऊली याच्यावर बसून आले ना भिंतीवर आणि ते तिकडून वाघ आणि हे चाबूक सामर्थ्यच दाखवायचं होतं ना. आणि नुसतं नाही, एकटे नाही, बाकीचे पण शिष्य ना त्याच्या लेवलला आले होते. त्या पशु पक्ष्यांना कंट्रोल करायचं होतं. मग काही शिष्य वाघावर बसून होते, एकटे चांगदेवराय दिसतात आपल्याला, पण काही शिष्य त्या लेवलचे होते. सगळे नागा बिगा सगळे असे रिद्धी सिद्धीवाले सगळे शिष्य. कुंभमेळाच बाबा. हा आता तर डुप्लिकेट कुंभमेळा. पण तेव्हा तर खरे ते 1400 होते पक्के. सगळं डामडौल अगदी मस्त. आणि निरोप मिळाल्या बरोबर. आता हे काय, त्यांचे बाप होते ना, हे विश्वाचे मालक होते आणि ते वाघाचं मालक होतं. फक्त विश्वातल्या एका वाघाचं मालक होतं आणि हे अख्ख्या विश्वाचे मालक होते. आणि विश्वाला माझं, विश्व माझ्यापासून आहे, हे विश्वाची माझे घर म्हणताना या विश्वाला मी अधिष्ठान आहे असा त्याचा लक्षार्थ आहे. विश्व माझं घर म्हणताना हे विश्व माझं नाही, या विश्वाला जी सत्ता आहे ती माझी आहे. विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला ती भूमिका येते पुढे. काही न होणी होय अवघाची जो, ही भूमिका तिथे येते. विश्व आपणची झाला, चर अचर मीच झालोय, सगळा माझाच विस्तार आहे. काय बीजेची झाले तरू भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. ही माऊलीनी सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो मीच माझा विस्तार. या ओळीचं आपल्याला चिंतन केलं तर अनुभव येईल की नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. ह्या ओळीचं जर बाबा चिंतन केलं तर आपल्याला अनुभव येईल की नाही? पहिला आधी आई या घराला माझं म्हणणं बंद केलं पाहिजे. पहिला आधी या घराला माझं म्हणणं बंद केलं पाहिजे. पहिले त्या घराला माझं म्हणणं बंद केलं पाहिजे. हे संकुचित माझे उडवले पाहिजेत, व्यापक केला पाहिजे मी. आणि मी जेव्हा व्यापक होईल त्या व्यापक मीला सुद्धा आधार असणारा जे चैतन्य आहे ते माझं स्वरूप. चिंतन करता 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 देहाच्या निरसे हा माझी ऐशी काया जाऊन. आणि मग इकडून ते ह्याच्यावर गेले, आपल्या भिंतीवर बसून गेले. कारण हे विश्वसत्ता होती त्यांना. काय जडाला सुद्धा सत्ता यांचीच आहे, चैतन्याला तर आहेच आहे, काय विषयच नाही. म्हणजे ह्या सजीवाला तर होतीच होती, पण जडाला सत्ता कोणाची? जड कोणाच्या सत्तेनं भासते? चैतन्य, त्यांच्या सत्तेनं. आणि ते चैतन्य स्वरूप होते. ते काय माऊली होते का? आम्ही त्यांना माऊली म्हणत होते का? त्यांनी म्हटले मी माऊली आहे. त्यांनी म्हटले का मी ज्ञानेश्वर आहे? पुढे पुढे ते बी बाबा त्याग केला. 16 वर्षानंतर जे अभंग आले, बाप रुक्मादेवीवर विठ्ठल आलेले किंवा म्हणे निवृत्तीदास आलेलं आहे. पुढचं बाप भूमिका कशी आहे ते. सुरुवातीला ठीक आहे, खून म्हणून काय केली, हा ज्ञानदेव म्हणे काय ठिकाणी आहे अलीकडे, हा 16 पर्यंत. त्याच्यानंतर ते बी काढून टाकले. त्याची जडालाही सत्ता होती, जडाला सत्ता होती, त्यामुळे जडाला चल म्हणायला काहीच हरकत नाही. सूर्याला थांबवलंय अगोदर आपण पाहिलेलं आहे. सूर्य थांबायचं, जड आहे तो थांबायचं, तू चालायचं नाही. मी चालवलं ते चालायचं.
मग हे थांबलेलं जड होतं ते चालू केलं, आणि ते चालू होतं ते त्याने थांबवलं. दोन्ही भूमिका आहेत, ते त्यांचेच अवतार आहेत ना. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आपल्याला चरित्र. इकडून गेल्यानंतर त्यांनी काय केलं, मायावी नदी सोडली. म्हणजे भिंत आहे ना, भिंत विरघळून लावा, विरघळून जाईल ना भिंत. मायावी नदी सोडली, अशी मोठी एकदम पाण्याने दुतडी भरलेली नदी सोडली भिंतीवर. आता भिंत वाहून जायला पाहिजे होते ना, पण बसलं होतं कोण त्याच्यावर? भिंत तशीच्या तशी राहिली. आणि शेवटचा प्रयोग, शेवटचं तपासणी झाल्याबरोबर चांगदेवरायांनी पूर्ण साष्टांग लोटांग, एकट्याने 1,00,000 शिष्य पडून होते. एक प्रहर, असं चरित्र सांगतं, 1 प्रहर पर्यंत झोपून होते खाली, असे दंडवत पडलेले, पालते पडलेले पायावर. निवृत्तीदाराने सांगितलं उठव, नाही ते हे मरेपर्यंत उठणार नाही म्हणे. आता संपलं याचं सगळं, आता गेलं सगळं संपले प्रयोग यायचे, रिद्धी सगळे गेले आता म्हणे कामात, वाहून गेलं म्हटलं नदीत, काय राहिले नाही. आणि मग उठवलं, आलिंगन दिले, सगळं वाहून पाणी. आता माऊलींचं आलिंगन होतं, ते देहाचं होतं कार्य. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी, आलिंगने घडे मोक्ष अशी परिपूर्ण झाली. आणि मग त्यांनी सांगितलं, हे तुम्ही काय लिहिलंय ते जरा मला समजाव. ते म्हणे माझ्याकडे नाही, आता ते मुक्ताबाईकडे जाऊ. आता एका डॉक्टरने तपासलं, आता दुसऱ्याकडे पाड. त्याने म्हणे आता परत एक्सरे काढायचा, परत तपासायचं, परत रक्त लागली, परत तुझा ENT करायचा. आता परत आता पहिल्यापासून परत. ते म्हणे उद्या करायचंय म्हणून, उद्या सांगायचं सगळं समजावून. त्यांनी तपासलं नाही सगळं झाल्यावर. ते म्हणले उद्या आपल्याला बळी द्यायचा आहे म्हणे. उद्या कशाचा बळी द्यायचा आहे म्हणे. आता ते चांगदेवर आहे ना, कारण मुक्ताबाईंना माहित होतं याला जरी आपण नीट केलं ना, तर ही नकली गँग आहे ना, पुन्हा याला गोत्यात आणल्याशिवाय राहणार. पहिले हे गबाळ काढलं पाहिजे असं शिष्यांचं. हा, पहिले त्याचं जे गबाळ होतं, त्याला जे अडकवणारं जे होतं, त्यांनीच आणलं होतं, त्यांनीच वाढवलं होतं, त्यांनीच त्यांना शिष्य बनवलं होतं, तेच झाले होते. पण आता ते त्याच्यापेक्षा उंच झाले होते, त्याला ते झाकायला चालले होते आता. आणि तिनं श्रीगुरूंनी विचार केला, हे तसंच राहिलं, आणि याला जर मी काय सांगितलं तत्वज्ञान, तर हे त्याला सुधरू देणार नाही, हे काढायचं होतं गबाळ. आणि म्हणून सांगितलं की उद्या एकाचा बळी द्यायचा आहे. यातले एक त्यांनी सांगितलं आपल्या शिष्याला मीटिंग घेऊन, कारण मी विश्वास होता ना. तुम्हालाही बघा बरं का, जय विश्वास असेल ना, उद्या आपल्याला जीव द्यायचा आहे. तुझा एकट्याचा नाही, माझा बी द्यायचा आणि तुझा बी द्यायचा आहे. जाऊ आळंदीला, चल इंद्रायणी, येतोय का फक्त बघायचं. हा येतोय, एकटा तर जाणारच नाहीये, कापायचंय म्हटलं तर ते तर सोडा, पण आपण दोघे आपलं जाऊ उद्या, जीव देऊन येऊ आळंदीला. आणि आळंदीला कशाला जायचं असतं? जीव द्यायला. कळालं पाहिजे. पंढरपूरला कशाला जायचं? किती झाले वारे, आणि जीव तसाच आहे. 10 पैसे टाकून आला, 4 आणे टाकून आला, पावती फाडून आला, आणि जीव तसाच घेऊन आला. काय करावं आता? हे जीव द्यायचे होते का? वारी वारी जन्म मरणा दे वारी, हरी पडलो आता संकटनी. अरे जीव द्यायचं काम आहे ते, आणि जीव दिल्यानंतर थांबली वारी. वारी करायसाठी वारी करायचे का वारी थांबवण्यासाठी वारी करायचे? वारी थांबवण्यासाठी. चिंतन पहा, संत काय सांगतात आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आळंद जाणं झालंय का? अजून जायचं आपल्याला. आपण आता 20ची बाटली घेतल्याशिवाय जायचंच नाही. आता माझ्यासाठी एक खरेदी करा, तुमच्या प्रत्येकासाठी एक खरेदी करा, गाडीत मला जागा ठेवा. मी घेतल्यानंतर तरी तुम्ही घ्याल की नाही बाबा? तुम्ही साक्षीदार म्हणून राहा, तुम्ही नका आमच्या बरोबर घेऊ. आम्ही तर आळंदीला जाणार आहे दर्शनाला. आमचं ठरलंय, माझी शीट सांगितली मी, त्यांच्या जागा आहे की नाही बघा, पण ती जागा करा तेवढी. मला घेतल्याशिवाय जायचं नाही, आणि ती एक बाटली घ्यायची आपली. कशाला जायचं आळंदीला? कशाला जायचंय? गुरुकडे कशाला जायचंय? गुरु कशाला करायचंय? कशाला करायचंय? हा, जीव द्यायला करायचं आहे. हा, गुरुला काय लागतं? गुरुला गुरुदक्षिणा काय लागते? बळी. आणि गुरुनी शिष्य कशाला करायचा? जीव घेण्याकरता. आणि ह्यानी जीव देण्यासाठी. आणि दोघे बी जीव देत नाही, दोघे बी जीव घेत नाही, गुरु शिष्य झाल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतो माझा गुरु आहे, ते म्हणतो माझा शिष्य आहे. जीवपणा दोघाचा तसाच आहे. आता कसा मिळत? हाच जीवपणा आहे. हाच जीवपणा. मी शिष्य, हाच जीवपणा. हाच जीवपणा. प्रयत्नच नाही ना जीव द्यायचा.
प्रयत्नच नाही आमचा, जीवपणा घालवायचा प्रयत्न सुद्धा होईना. जायला आहे कुठे तेव्हा तुका नाही असं समजलं की गेलाय तो. बोला ना बाबा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी देवा पाय हा ठेवून या ते काही न मागत. न मागते. हा जीव ठेवून त्यांच्या पायावर द्यायचं. हा त्यांच्या पायावर जीव ठेवतात तेवढंच देण्यासारखं आहे. जीव म्हणजे काय? अहम भाव. जीव भाव. हा जीव भाव. जीव भाव अहमचा भाव. असं- मीपणा. असं मीच अहम, थोडक्यात. मम. मी म्हणजे मम. अहम मम नाही अहम फक्त. जीव म्हणजे फक्त अहम आणि जीवाने धरलेलं मम. हा, जीवाने धरलेलं मम आणि जीव स्वतः अहम चिदाभास मी. तेवढा मी घालवायचा, तेवढा मी जीव द्यायचा आहे. जीव देणं म्हणजे आपल्याला वाटतं फाशी घेणं. जीव घेणारा गुरु पाहिजे, जीव देणारा शिष्य. तनु मनु जीवे जीवे. आणि मग अपेक्षितचे काय ते येडे तुम्हाला काय कसं बी सांगायला. पहिला जीव घेतला मग सांगितलं चल ये आता बस. पहिला जीव घेतला त्याचा कोणाचा? त्याने आधी सांगितलं मीटिंग मध्ये आता उद्या एकच लागणार आहे. त्याने तर सांगितलं होतं आधीच. किती सांगितलं की एक लागेल आपलं. एक काय म्हणे 1400 आहेत आपले पक्के. त्यांनी 1400 नको काय करायचं एवढी रक्त एवढंच कुठे काप. एक लागणार कापायला फक्त. कारण ती बी मी आदिशक्ती आहे म्हणून. आदिशक्तीला बळी लागला म्हणून पाहिजे म्हणून नाहीतर काय तसं काय म्हणे काम नाही. आता मी आदिशक्ती आता काय आदिशक्तीला लागतो का त्या भक्तांना लागतो? नाव तर तिचं आहे ना बाबा. नाव तिचं आहे ना. आदिशक्ती आहे म्हणून लागतो. चांगदेवराने पटलं. हा मग बरोबर आहे मी आदिशक्तीला लागतो म्हणजे. आणि आपले जे पिल्ले होते ते पिल्ल्याने सांगितलं. पिल्ले काय बोलले नाही, हुशार होते, गप झाले. टेन्शन सगळं ना. काय बोलावं. एरवी तर म्हणले असते बाबा मी आहे पहिला, कुठे जायचंय दिल्लीला, हा मला पहिलं न्या मी आहे. पण इकडे जीव द्यायचा विषयाला गप झाले, काय बोलले नाही. सकाळी या म्हणे कुणीतरी. विश्वास केवढा होता. कुणीतरी या म्हणे. त्यांना वाटलं येतील कुणी एक येतील आपले. 3:30 वाजता किती आले असतील चरित्र माहिती आहे. जीव घेऊन पळाले का जीव ठेवून पळाले? जीव घेऊन पळाले. आणि मग आता कसा आला असेल मुक्ताबाईंच्याकडे चांगदेवर आहे. असा अर्धा वाकला असेल ना, शेपूट घालून. आता कोण नाही कापायला म्हणे, मलाच कापा, माझा जीव घ्या म्हणे. मुक्ताबाईंनी सांगितलं ज्याचा बळी घ्यायचा होता त्याचा घेतला. कोणाचा बळी घ्यायचा होता? अहम माझे शिष्य मी चांगदेव. हा जो मी होता ना तो मी कापायचा होता. अहमनी शिष्याचा जो आकार धरला होता आणि त्याच्यात गुंतून पडला होता. मी काय साधा आहे का? बरं साधा नव्हताच बरं का तो. 6 महिने समाधीत जाणारा योगी होता तो. साधा निर्विकल्प समाधी लावणारा योगी होता. यमाला खडावा बांधून फिरत होता. खडावाला बांधून यम त्याच्या खडावाच्या ठिकाणी बांधला होता. यमाची काय टाप होती त्याच्याकडे यायची. येतच नव्हता तो. यमाला म्हणजे प्रवेशच नव्हता. लपवत होता बरोबर. आला तरी जरी ड्युटी बजायला आला तरी हे लपवून ठेवायचं. सामान जे होतं ना त्याचं न्यायचं यमायचं. ते लपवले की काय ते बघायचं चापचून काय काहीच नाही. ते काय न्यावं आता मड्यातलं काय घेऊन जावं. जे न्यायचं आहे वासना नाही, कर्म नाही, पाप पुण्य नाही, जीवदशा नाही, काय न्यावं याचं. तर ह्याने सगळं लंपास केलेलं आहे अगोदरच. काय युक्ती होती. हुलकावणी देत होता मरणाला. असा चांगदेव होता. असा अहम तो जर माऊलींच्या तडाख्यात सापडला नसता ना तर त्याचा अहम कोणाच्या बापाला निघू शकत नव्हता. देवाला बी नाही निघत. मी तुम्हाला देवाचं तर कामच नाही निघू शकत. चांगदेवाचा अहम कोण काढणार? साधा आता केवढा अहम. आपलं काही नाही. स्वर्गाला टच झालेला त्याचा अहम. आपलं काही नाही तरी केवढा आपला अहम धड काय व्यापक बी नाही, परिच्छिन्न बी नाही, नुसताच आहे. काय कामाचा. कुठे उभा केला तिथे मार खातोय सगळीकडे. काय उपयोग नाही. नुसता भांडायच्या कामाचा. भांडण मी नीट करेन. अंगावरच येते त्याचं सगळं भांडले. त्याच्याच अंगावर येते. त्याच्याच दारात सगळे शानपाट पडत. नीट भांडावं तरी ना बाबा. शास्त्रशुक्त तरी भांडावं ना. भांडायचं त्याची कळ काढायची मार आपण खायचा. कशाला उद्योग करायचा नाही. त्याचा अहम बळी दिला. आणि अहमचं बळी दिल्यानंतर आता राहिलं काय सांगायचं. तू ते आहेस. तू ते आहेस. आणि दिसणारा बी सगळा तूच आहेस. स्वस्तीस. हा अहम देऊन शांभवी झाला. हा सांडोनी मीठपणाचा लोभ. सांडोनी मीठपणाचा लोभू मिटे घेतला सिंधुत्वाचा लाभू. अहम देऊनी शंभू शांभवी झालो. पहिल्या प्रकरणातली शेवटची अलीकडची ओळी 63वी 62वी ओळी. अहम देऊनी अहम दिला मी
अहम द्यायचा आहे आपल्याला सुद्धा. हे शास्त्र वाचायचं आहे, आपल्या अहमला काडी लावायची आहे. आपला अहम बाद नसलेला अहम धरलेला आहे. अहम आहे कुठे कुठे सिद्ध होते? आकार धरला म्हणून अहम आहे का आकाराशिवाय अहम आहे? तुमच्या मीला काहीच आकार देऊ नका. मी आहे का तेवढं बघा. काहीतरी धरून मी आहे का काहीच नसताना बी मी आहे धरून. अर्जुन पण सुषुप्तीमध्ये बाबा हा एवढं क्लिअर बरं, बघा. बरं. सुषुप्तीमध्ये तुमचं मी आहे की नाही मला सांगा. नाही. का बरं नाही? लीन आहे, सुप्त आहे. त्याला धरायला काय ठेवलं नाही ना तुम्ही. हम्म. ते सामग्री सगळी लीन झाली तिथे काय धरावं त्यांनी. आणि त्यामुळे मी बी नाही तिथे. मी आहे पण साक्षीतला मी आहे तिथे. हम्म. तो साक्षीत्वातला मी आहे. साक्षीत्व करतोय. काही कळालं नाही आणि सुख आहे तिथे. ह्याचं साक्षीत्व केलं त्यांनी. पण त्या मीला धरायला काही नाही ना आकार तिथे. त्यानं नकळणं धरलं. काही सापडलं तर नकळणं धरलं बाबा. मला काय कळलं नकळणं धरलं. एवढं आगाव आहे ते. काहीच धरायला नाही तर नकळ. मला काय कळालं नाही म्हणे. उठल्यावर ते बी सांगितलं. पण अनुभव तिथला आहे बरं का. न कळण्याचा अनुभव उठल्यानंतरचा नाही. न कळण्याचा अनुभव सुषुप्तीतला आहे. सुषुप्तीतला आहे. सुख सुषुप्तीतला आहे. सुखाचा अनुभव सांगणं जागृतीत आहे. कारण सांगण्याची सामुग्री नव्हती ना तिथे म्हणून. हा मग मीला धरण्यासाठी काही नाही ठेवलं की मी सहजचपणे बाद होतो. तो मी बाद झाला. तो मी नाही असं लक्षात आलं की सहजचपणे जो परतोनी पाठीमारे जो फिरलेला आहे, जो फिरवलेला आहे आणि श्री गुरु तिथे प्रक्रिया करतात. तिथे मुक्ताबाईंनी जे काही करायची होती प्रक्रिया, जे काही सांगायची, त्याच्यानंतर ती प्रक्रिया झाल्यानंतर मुक्ताबाई आंघोळ करत होत्या. हा बरं चेक करण्याची भूमिका असते. आणि आंघोळ करत असताना हे तिथे गेले. आता काय स्त्री पुरुष भेद राहिला शिल्लक. ते आता मागे फिरलं पटकन. मुक्ताबाई आंघोळ करताय श्री गुरु. तिनं पाहिलं म्हणले हात मेल्या निगोऱ्या. त्याला ते नंतर म्हणे गुरु माता तुम्ही निगोऱ्या म्हटला. निगोऱ्या म्हणजे काय? अरे निगोऱ्या म्हणजे पागल. अजून तुला स्त्री पुरुषातला, स्त्री देहातला आणि पुरुष देहातला भेद गेला नाही. तू कसला रे ब्रह्मज्ञानी. तू कसलं तुला काय द्यावं. त्या देहातला अजून भेद गेला नाही तुझा तर ते पुढचं कधी जायचं तुला. मला बघून का तू मागे फिरलास? म्हणजे तुझ्यात अजून शिल्लक आहे. ती भूमिका अजून शिल्लक आहे तुझ्यामध्ये. वासना काळ ते शिल्लक आहे तुझा. स्त्री विषयीचा भाव स्त्री भाव म्हणून शिल्लक आहे. म्हणजे देह भाव शिल्लक आहे अजून. आणि तू पुरुष आणि मी स्त्री हे शिल्लक आहे. तुझी आरपार नजर अजून गेलीच नाही. आमचा प्रकृती पलीकडे भाव झालाच नाही तुझा. त्याला निगुऱ्या म्हटलं जातं. मग आपण निगुऱ्या आहे का कशी आहे? गुरु करून बी निगुऱ्या. निगोरापणा कधी जायचा अजून आपला. झालं आपलं झाल्याचं मात्र कालवा मोठा आहे आपला. काय राहिलं नाही. काय नाही राहिलं. वेळ संपला. सकाळी बाबा अहमवरच बोलले होते. मीही अहमच मुद्दाम आज का प्रेस केलाय कारण चांगदेवराय अहमचं निशाण घेऊनच फिरत होता. आता मुक्ताबाईकडे आल्यानंतर अहम काढला. अहम गेलाय की नाही चेक केला. पुढचं थोडंसं चरित्र आहे ते उद्या घेऊ. आणि त्याच्यानंतर 2 दिवस जो आहे तो हा जो पसारा आहे, ही जी भूमिका आहे, काय सांगायचं होतं चांगदेवाला, खऱ्या अर्थाने 65चा उपदेश काय, त्याचं चिंतन आपण पुढच्या 2-3 दिवसात जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा आपण शॉर्टमध्ये करायचा प्रयत्न करू. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू डावी मग ग्रासू प्रगट. आपला निगुरापणा लक्षात आला की नाही? आपला मी लक्षात आला की नाही? मी कळाला की नाही? कळालेला मी काढायचा आहे का तसंच फिट करायचं आहे? हा मी काढण्यासाठी सांगितलं का पक्का करण्यासाठी सांगितलं? मग तेवढं चिंतन करत राहा अशी विनंती आहे आपल्या चरणाशी. मी काय तुमचा मार्गदर्शक नाही, गुरु नाही, अजिबात नाही. सहज एक भूमिका आली म्हणून प्रयत्न चाललाय. माझ्यासाठी प्रयत्न आहे, तुमच्यासाठी आहे की नाही तुमचं तुम्ही बघा. तुमच्यामुळे माझं होत असेल, होतंय तसं. हा बरंच. कारण माझ्या मीला पण फटके बसतातच ना. आणि माझ्या मीलाच मला फटके द्यायचे आहेत. तुमच्याला लागत असतील तर तुमचं तुम्ही बघून घ्या. बऱ्याच लोकांना बोलताना होता आम्हाला धरून बोललो की काय रेडीमेडचं दुकान आहे. आता ती तुम्हाला फिट बसलं त्याला काय करावं आम्ही? ते ड्रेस तुमचा फिट बसला म्हणजे आमच्यासाठी शिवला का? नाही ते होता तर तुझं माप तू त्याच मापातला त्याला काय करावं? ते फिट बसला आता काय कर. आम्हाला कोणाला धरून बोलायचं नाही. शास्त्र सांगायचं. हा काय दुकानदाराचा दोष आहे? हा काय दुकानदाराचा दोष आहे का तुला फिट बसलं ते? असा विषय. वैयक्तिक निंदा स्तुतीचा विषय कोणाचाच निंदा करायची नाही. आपल्याला प्रवृत्तीचा जो विषय आहे, प्रवृत्तीने जो आपण ग्रासलोय ना, ती फक्त आपल्याला उडवायची आहे. आणि मीची प्रवृत्ती, हो ममची प्रवृत्ती, मी मुळे मम आहे. मग मीला जर आपण ठोका टाकला तर बाकी विषय संपला. मी जर आपण लीन केला तर माझा राहू कसू शकतो? माझ्याला काय आधार आहे? मी आकार धारण केल्यामुळे माझं पुढे आलेलं आहे. मी वर जर आपण चांगलं चिंतन सुरू केलं, चांगल्या पद्धतीने चिंतन केलं तर निश्चितपणे श्री गुरुने जे दिलेला जो बोध आहे तोच आपल्याला पुढे मार्गदर्शन करत राहणार आहे. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू
दावी मग ग्रासू प्रगटाला खरी. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करू. सेवा कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान